गेल्या हफ्ते में हम लोग जुने करार के गए थे आणि गेल्या आठवड्यामध्ये आपण जुन्या करारामध्ये होतो. नए करार के वचन में जाएंगे। इफ्सियों की पत्री अध्याय 5 उसका 18 से लेके 21 तक। इफ्सिकरांचं पत्र अध्याय 5 ते 18 ते 21 पर्यंत. एफिशियंस इफ्सिकरांचं पत्र चैप्टर 5 अध्याय 5 उसका 18 से 21 तक। 18 ते 21 पर्यंत. इफिशियंस इफ्सिकरांचं पत्र 5 अध्याय 5 18 to 21। 18 ते 21. दाखरस के मतवाले मत बनो, क्योंकि इससे दुश्मन होता है, पर आत्मा से परिपूर्ण होते जाओ और आपस में भजन स्तुतिगान और आत्मिक गीत गाया करो और अपने अपने मन में प्रभु के सामने गाते कीर्तन करते रहो। सदा सब बातों के लिए हमारे प्रभु यीशु मसीह के नाम से परमेश्वर पिता का धन्यवाद करते रहो। मसीह के भय से एक दूसरे के आधीन रहो। द्राक्षरसाने मस्त होऊ नका. द्राक्षरसात बेतालपणा आहे, पण आत्म्याने परिपूर्ण व्हा. स्तोत्रे, गीते व आध्यात्मिक प्रबंधही एकमेकांना म्हणून दाखवा. आपल्या अंतःकरणात प्रभूला गायन वादन करा. आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने सर्व गोष्टींबद्दल सर्वदा देवपितेची उपवासस्तुती करत जा. ख्रिस्ताचे भय बाळगून एकमेकांच्या अधीन असता. एफिशियंस इफ्सियों की पत्री 5 त्याचं 18 ते 21 आपण प्रार्थना करू. तानाने गोड पवित्र सेनाधीश पिता प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि सर्व सामर्थ्य नावाने तुझ्या नम्राच्या सिंहासनाच्या समोर येते. वचनाची वेळ तुझ्या हातात येते. वचनाच्या द्वारे तू आमच्याशी बोलणारा तू आमचा पवित्र देव आहे. पण आम्ही वचन लक्षपूर्वक ऐकण्यासाठी सहायता कर. दया कर माझ्या ताणाऱ्या गोड पवित्र पिता. ही आमची विनंती, आमची प्रार्थना आहे. प्रभू वचनाचा अर्थ समजू दे आणि आज आम्ही सर्वजण या 14व्या दिवशी पवित्र आत्म्याने परिपूर्ण होतो. आमच्या आलेला प्रत्येक व्यक्ती आज पवित्र आत्म्याने परिपूर्ण होतो. जरी आज आम्ही कमी लोक आहोत तरी पण करू. आणि आजपासून हा व्हिडिओ पाहणारा प्रत्येक व्यक्ती पवित्र आत्म्याने परिपूर्ण होते. ही माझी प्रार्थना आहे प्रभू येशूच्या नावाने. आमीन. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया। हमने जैसे गए हफ्ते में देखा था कि बाइबल में सबसे पहला व्यक्ति जो पवित्र आत्मा से परिपूर्ण हुआ, आणि गेल्या आठवड्यात आपण पाहिले होते की बायबलमध्ये सर्वात पहिला व्यक्ती जो पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाला होता. कौन है? उसका नाम बताओ. कोण आहे त्याचं नाव सांगा. बसालेल. क्या नाम है उसका? बसालेल. बसालेल। तो जुने करार में सबसे बाइबल में सबसे पहला व्यक्ति जिसके विषय में लिखा है कि वो पवित्र आत्मा से परिपूर्ण हुआ. आणि बायबलमध्ये सर्वात पहिला व्यक्ती त्याच्यामध्ये लिहिलेला आहे की तो पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाला. खास उसके लिए ऐसा स्पष्ट वचन दिया गया. आणि खास त्याच्यासाठी स्पष्ट वचन देण्यात फिर आले. नए करार में कौन है? मला नवीन करारात कोण आहे? यीशु मसीह. नहीं, पहला कौन? यूहन्ना. हाँ, यूहन्ना बपतिस्मा देना, करेक्ट है. हम पढ़ेंगे उस वचन को. वाचलेलं वचन हम लोग निकालेंगे लूक अध्याय 1 लूक अध्याय 1 और उसका 15. त्याचं 15. लूक अध्याय 1 लूका अध्याय 1 उसका 15. त्याचं 15. कारण तो प्रभूच्या दृष्टीने महान होईल. तो द्राक्षरस मध्ये कधीच प्राशन करणार नाही आणि आपल्या मातेच्या उदरापासूनच तो पवित्र आत्म्याने परिपूर्ण असेल. हाँ, हम क्या देखते हैं? हम देखते हैं कि यूहन्ना के विषय में ऐसी भविष्यवाणी की गई थी और वो भविष्यवाणी में ऐसा कहा गया, कारण तो प्रभूच्या दृष्टीने महान होईल. वो प्रभु की नजरों में महान होगा. तो द्राक्षरस मध्य कधीच प्राशन करणार कभी नाही. दारू नहीं पिएगा. मद्य यानी नशीली वस्तु, जो नशा लाने वाली वस्तु कभी नहीं पिएगा. और यूहन्ना ने कभी दारू नहीं पिया, कभी नशा लाने वाली वस्तु नहीं किया. आणि आपल्या मातेच्या उदरापासूनच तो माँ के गर्भ से ही वो पवित्र आत्म्याने परिपूर्ण असेल. पवित्र आत्मा से परिपूर्ण होगा. तो हम देखते हैं कि सबसे नए करार में सबसे पहला व्यक्ति जो हम देखते हैं वो गर्भ का बच्चा, वो है यूहन्ना. आणि नवीन करारामध्ये आपण पाहतो की मातेच्या उदरातच जो पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाला तो म्हणजे यूहन्ना. इसीलिए मसीही माता पिता लोगों ने अपने गर्भ में आए हुए बच्चे के विषय पर हमेशा जागरूकता रखना चाहिए कि उनका बच्चा भी कैसा होना चाहिए, गर्भ से ही पवित्र आत्मा से परिपूर्ण होना चाहिए. आणि ख्रिस्ती आई वडिलांनी पण जागरूकता ठेवली पाहिजे की त्यांच्या गर्भामध्ये जे मूल आहे ते कसं असलं पाहिजे, पवित्र आत्म्याने परिपूर्ण. क्योंकि वो बचपन से मसीह के वचन को सुनते हैं. गर्भ से में आने से पहले उनके माता पिता का बपतिस्मा हुआ रहता है और उनकी शादी मसीह पद्धति से हुई रहती है. इसीलिए वो बच्चे भी किसके रहते हैं?
पवित्र आत्मा से परिपूर्ण होते हैं। आणि ते गर्भात असल्यापासूनच देवाचं वचन ऐकत असतात आणि त्यांच्या आई वडिलांचा बप्तिस्मा झालेला असतो, त्यांच्या आई वडिलांचा विवाह सुद्धा ख्रिस्ती पद्धतीत झालेला असतो, म्हणून ते लहानपणापासूनच पवित्र आत्म्याने परिपूर्ण इसलिए असतात. जिनका माता पिता का बपतिस्मा हुआ है, आणि ज्यांच्या आई वडिलांचा बप्तिस्मा झालेला आहे, जिनका शादी मसीह पद्धत से हुआ है, ज्यांचं लग्न ख्रिस्ती पद्धतीत झालेलं आहे, उनके बच्चे गर्भ से ही पवित्र आत्मा से परिपूर्ण होते हैं। आणि त्यांची मुलं गर्भापासूनच पवित्र आत्म्याने परिपूर्ण सबसे असतात. बड़ा फायदा रहता है मसीहत बनने। आणि हा सर्वात मोठा फायदा असतो ख्रिस्तीपणाचा. तो हम अक्सर लोग इतना वैल्यू नहीं देते मसीह पद्धत शादी को, आणि आजकाल खूप सारे लोक ख्रिस्ती पद्धतीत लग्न करायला एवढी किंमत नाही देत, या फिर बपतिस्मा को इतना कीमत नहीं देते, आणि बप्तिस्माला इतकी किंमत नाही या देत, फिर मसीह व्यक्ति को ढूंढते नहीं। किंवा ख्रिस्ती व्यक्तीला शोधत नाही. एक हम देखते जकरिया और इलिशिबा, ये दोनों भी यहूदी है, मतलब इस्राएल के लेवी गोत्र से है। आणि जकरिया आणि एलिशिबा हे दोघंही यहूदा गोत्रातून म्हणजे लेवी गोत्रातून आहेत. लेवियों से विवाह करते थे। आणि लेवी लोकांशीच विवाह करायचे, उनको एक आज्ञा दी गई थी। आणि त्यांना एक आज्ञा देण्यात आली होती. परमेश्वर ने मोसेस के द्वारा हारून के बच्चों के लिए, लेवी गोत्रों के लिए ऐसा आज्ञा दिया गया था कि तुम विधवाओं से, त्यागी हुई औरतों से शादी नहीं कर सकते। आणि देवाने मोशेच्या द्वारे हारून आणि त्याच्या मुलांना आणि लेवी लोकांना आज्ञा दिली की तुम्ही विधवांशी किंवा सोडलेल्या स्त्रियांशी विवाह नाही करू शकत. तुम अपने अलग गोत्र से, जो 12 गोत्र है, 11 गोत्र है, लेवी 12 है, 11 गोत्र में से किसी अन्य गोत्र से शादी नहीं कर सकते। आणि जे 11 गोत्र आहेत त्यांच्यामध्ये कोणत्याही अन्य कोणीशी तुम्ही विवाह नाही करू शकत. अन्य जाति तो छोड़ ही दो, आणि अन्य जातीचं सोडूनच द्या, लेकिन तुम दूसरे गोत्र से भी शादी नहीं कर सकते। आणि दुसऱ्या गोत्रातल्या कोणत्याच मुलीशी लग्न नाही लेवी है, करायचं. तुम्हें लेवियों से ही करना। आणि तुम्ही लेवी आहात, लेवी लोकांशीच तो लग्न याजक है करायचं. तो याजक का ही घर ढूंढना है, याजक के बेटी से शादी करना है। आणि जर याजक आहे तर याजकाने याजकाच्या मुलीशीच लग्न तो करायचं. पास्टर है तो पास्टर की लड़की से, आणि पास्टर आहे तर पास्टरांच्या मुलीशी. वैसे रीति से, वैसा वो काल में वैसा आज्ञा दिया गया था। आणि त्या काळात तशी आज्ञा देण्यात आली क्योंकि होती. लेवियों को मालूम होता है कि कैसे सेवा करना, कारण लेवी लोकांना माहित असतं की कशी सेवा करायची, इसलिए उनके बच्चों को भी मालूम रहता है कि कैसे सेवा करना। आणि त्यांच्या मुलांनाही माहित असतं की कशी सेवा करायची. इसलिए लेवी से ज्वाइन हो जाएंगे, सेवकों से ज्वाइन हो जाएंगे, मिल जाएंगे और सेवा करने के लिए उनको बोझ नहीं लगे। आणि लेवी लोकांशी जुळून जातील, सेवकांशी जुळून जातील, म्हणून सेवा करायला त्यांना कठीण नाही जाणार. याजकों के लड़कियों से ही शादी करने को कहा, क्योंकि याजक के बच्चों को मालूम रहता है कि याजक क्या काम करता है, उसे कैसे सपोर्ट करना, उसको क्या करना, ये याजकों के बच्चों को मालूम रहता है। इसलिए वो क्या करेंगे, याजक के साथ शादी करने के बाद वो वैसे ही फुल सपोर्ट करेंगे। आणि याजकाची जर मुलं असतील तर त्यांनी याजकाच्या मुलीबरोबरच लग्न करायचे, आणि याजकांना माहित असते की कोणती सेवा कधी करायची, म्हणून ते काय करतील, मिळून जुळून सेवा करते. इसीलिए प्रियो, ये उनके लिए रूल था। आणि म्हणून प्रियानं त्या लोकांसाठी हा नियम होता. बाइबल में हमारे लिए भी मसीहों के लिए रूल है कि मसीहों ने मसीहों से ही शादी करा। आणि बायबलमध्ये आपल्यासाठी पण नियम आहे की ख्रिस्ती लोकांनी ख्रिस्ती लोकांशीच विवाह करायचा आहे. हम अन्य जातियों से विवाह नहीं कर सकते, आणि अन्य जातीच्या लोकांशी आपण विवाह नाही करू ये शकत. परमेश्वर का वचन हम यहाँ देखते हैं। आणि हे देवाचं वचन आपण इथे तो पाहतो. इसलिए हम देखते हैं कि जो पहला बाइबल में जो देखते हैं, एक ऐसा बालक है जो गर्भ से ही पवित्र आत्मा से परिपूर्ण है। आणि बायबलमध्ये आपण एक असं लहान मूल पाहतो जो गर्भापासूनच पवित्र आत्म्याने परिपूर्ण आहे. कितना बड़ा सौभाग्य है ना, आणि किती मोठं सौभाग्य आहे ना. यमुना का बचपन गर्भ से, इसीलिए हमेशा वो पवित्र आत्मा से परिपूर्ण होने के कारण हमेशा परमेश्वर से वार्तालाप, अभी जैसे उसके माता पिता तो बहुत बूढ़े थे, तो जल्दी मर गए, तो परमेश्वर ने उसे कहा तू यहाँ नहीं रहना, तू जंगल में जाकर रहना। तो जंगल में रहता था, आणि त्याचे आई वडील वृद्ध होते आणि ते मेले होते, म्हणून देवाने त्याला सांगितलं तू इथे राहू नको, तू जंगलामध्ये जाऊन राहू. और वो खाता पीता नहीं था, आणि तो खात पीत नव्हता. जो कुछ परमेश्वर उसे देता था वही वो खाता था, पीता नहीं था, दारू नहीं पीता था। आणि जे काही देव त्याला द्यायचं तेच तो खायचा, आणि तो दारू पीत नव्हता. इसी कारण से याच कारणामुळे लोग उसमें बोलते थे इसमें दुष्ट आत्मा है, आणि लोक बोलायचे की त्याच्यामध्ये दुष्ट आत्मा आहे, जबकि उसमें दुष्ट आत्मा नहीं था। आणि त्याच्यामध्ये दुष्ट आत्मा यीशु नव्हता. मसीह ने खास उसके बारे में कहा कि यूहन्ना खाता पीता नहीं था और परमेश्वर मनुष्य का पुत्र खाता पीता है, क्योंकि यीशु मसीह अच्छा खाना खाता था। आणि येशू ख्रिस्त म्हणून म्हणाला की योहान जो होता तो खात पीत नव्हता, आणि जो देवाचा पुत्र आहे तो खात पीत आहे. लेकिन यीशु मसीह दारू नहीं पिया। पण येशू ख्रिस्ताने दारू नाही पिया. अक्सर लोगों को ऐसा लगता है कि यीशु ने दारू पिया, आणि लोकांना असं वाटतं की येशू ख्रिस्ताने दारू पिली. यीशु ने उसका पहला चमत्कार दारू का किया, आणि येशू ख्रिस्ताने पहिला चमत्कार दारूचा केला. वहाँ स्पष्ट रीति से दारू नहीं लिखा है। आणि तिथे स्पष्ट दारू नाही दिले. पानी का दाख रस यानी दाख किसको कहते हैं, अंगूर, और रस दाख का रस बनाया।
आणि येशू ख्रिस्ताने पाण्याचा द्राक्षरस बनवला. और देखो प्रियो, जिस परमेश्वर को दारू पसंद नहीं है और वो परमेश्वर की आज्ञा का उल्लंघन यीशु मसीह कभी नहीं करेगा. आणि ज्या देवाला दारू पसंद नाहीये त्या आज्ञेचं उल्लंघन येशू ख्रिस्त कधीच नाही करणार. जुड़े करार में लिखा है कि परमेश्वर ने बहुत सारे दारू पीने वाले लोगों के अगेंस्ट में वचन दिया है. आणि जुन्या करारामध्ये देवाने काय केलेलं आहे, जे दारू पितात त्यांच्या विरोधामध्ये वचन दिलेलं आहे. यशायाह भविष्यवक्ताओं ने तो सीधा भविष्यवाणी की है कि दारू पीने वालों की राग लगी हुई है अधोलोक में. आणि यशायाह भविष्यवक्त्याने स्पष्ट सांगितलेलं आहे की जे दारू पिणारे आहेत त्यांची रांग लागलेली आहे नरकात जाण्यासाठी. तो इसलिए जो परमेश्वर दारू से नफरत करता है वो कभी भी दारू नहीं बनाएगा. आणि जो देव दारूची घृणा करतो तो देव कधीच दारू बनवणार उसने नाही. ऐसा वाइन बनाया था, त्याने कसं वाईन बनवलेलं होतं. जिसमें परमेश्वर यीशु मसीह वो बता रहा था कि मैं तुम्हारे, पानी किसको दर्शाता है, जीवन को, आणि पाणी कशाला दर्शवतं, जीवनाला. और वो मटके जो 6 थे वो मनुष्य को दर्शाता है. आणि जे 6 मटके होते ते माणसाला दर्शवतात. मैं मनुष्य के जीवन को बदल दूंगा, एक नया दाखरस बनाऊंगा. नया दाखरस म्हणजे पवित्र आत्मा से भरा हुआ. नया दाखरस पवित्र आत्मा को दर्शाता है. आणि मी माणसांना बदलून टाकले आणि त्यांना एक नवीन द्राक्षरस बनवेन आणि त्यांच्यामध्ये काहीतरी नवीन द्राक्षरसा पवित्र जो आत्मा जुना दर्शवतो. जीवन निकाल के नया जीवन बना दूंगा. आणि जुनं जीवन काढून त्याला नवीन जीवन फिर देईल. जब उस अधिकारी ने टेस्ट किया आणि जेव्हा त्या अधिकाऱ्यांनी त्याची चव घेतली तो कहा बहुत टेस्टी था वो. आणि तो म्हणाला ते खूप टेस्टी ये होतं. छुपा के क्यों रखा? आणि याला तू लपून का ठेवलं? मतलब यीशु मसीह में हमारा जीवन टेस्टी होगा. म्हणजे येशू ख्रिस्तामध्ये आपलं जीवन एकदम चविष्ट मसीह लोगों होईल. का जीवन टेस्टी होगा. जो कोई मसीह लोगों के साथ वास करेंगे, संगति करेंगे, वो बोलेंगे कितना अच्छा लगता है ना इनके साथ बैठने के लिए, कितने अच्छे इनके शब्द है ना, कितने अच्छे ये है ना, अरे लोग कहाँ छुपे हुए थे. आणि ख्रिस्ती लोक काय होतील, चविष्ट होतील. आणि जी लोक ख्रिस्ती लोकांबरोबर बसतील त्यांना त्यांच्या सहभागितेमध्ये आनंद भेटेल. और कहेंगे अरे तुम पहले कैसे थे, ये तुम्हें कहाँ से मिला ये सब. आणि तुम्ही पहिले कसे होता, तुम्हाला या सगळ्या गोष्टी कुठून भेटल्या. इस रीति से वो चमत्कार मतलब शब्द बोलेंगे. आणि अशा रीतीने ती लोक शब्द बोलते. इसलिए प्रियो याद रखो, यीशु मसीह ने दारू नहीं बनाई. आणि लक्षात ठेवा प्रियानो, येशू ख्रिस्ताने दारू नाही तो बनवली. इसलिए ये यूहन्ना ने दारू कभी नहीं पिया. आणि यहोवाने कधीच दारू नाही पियाले. वो जंगलों में रहता था. तो जंगलामध्ये राहायचा. जब उसका एज 31 के करीब हो गया, 31 पकड़ो, 31 एज हो गया, मतलब 6 महीने से वो यीशु से बड़ा है. आणि 6 महिन्यांनी तो येशूपेक्षा मोठा आहे. इसलिए मैंने कहा 31 पकड़ो. आणि म्हणून 31 पकडा. तो उस समय परमेश्वर ने उसके पहले ही उसे कहा था कि तू यरदन नदी के पास जाकर बपतिस्मा दे लोगों को. तो लोग पहले बहुत सारे लोगों को बहुत महीने तक उसने बपतिस्मा दिया. उसके बीच में यीशु मसीह को बपतिस्मा. आणि त्याच्यामध्ये देवाने त्याला सांगितलं होतं की यरदन नदीमध्ये तू लोकांना बपतिस्मा दे. आणि त्याच्यामध्ये येशू ख्रिस्ताने बपतिस्मा दिला. तो पहला व्यक्ति आपको मालूम पड़ गया नए करार का. आणि पहिला व्यक्ती नवीन कराराचा माहीत पडला. बाइबल में सबसे पहला बायबलमध्ये सर्वात पहिले बसाले. और नए करार में सबसे पहला आणि नवीन करारामध्ये सर्वात पहिला जॉन बाप्टिस्ट. आणि यूहन्ना बपतिस्मा देणारा. दूसरा कौन है? आणि दुसरं कोण आहे? दूसरा व्यक्ति कौन है जो पवित्र आत्मा से परिपूर्ण हुआ? यीशु नहीं. स्टीफन बाद में आया ना यीशु के बाद. मरियम पवित्र आत्मा से परिपूर्ण हुई क्योंकि जब उसे स्वर्गदूत मिला तो स्वर्गदूत ने उसे कहा तेरे गर्भ का बच्चा पवित्र आत्मा से होगा, ये कहा. लेकिन ऐसा उसके लिए स्पेशल वचन नहीं दिया है. योहानाचे 2 शिष्य होते. नहीं बोलो, यही तो मालूम पड़ेगा ना हम. हाँ तो तीसरा नंबर पर है जकरिया तीसरे नंबर पे है. जकरिया जो है ना उसके विषय में लिखा है, आप पढ़ सकते हैं जकरिया का वचन. मैं आपको निकलवाती हूँ. जकरिया का वचन है 67, 1:67 पढ़. त्याचा बाप जकरिया याने पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन संदेश दिला तो असा. तो यानी तीसरे नंबर पे है जकरिया, यूहन्ना का पिता. तो फिर तो दूसरा व्यक्ति है एलीशिबा, यूहन्ना की माँ. आणि एलीशिबा यूहन्नाची आई. पढ़ेंगे हम पढ़ेंगे 39.
त्याच दिवसात मरिया डोंगराळ प्रदेशामधील यहुदातील एका गावात घाईघाईने गेली आणि जकरियाच्या घरी जाऊन तिने अलिशेबेला अभिवादन केले. हाँ, हम देखते हैं कि इलिशिबा को उसने नमस्कार, स्तोत्रम, प्रेज द लॉर्ड और अभिवादन किया. तेव्हा असे झाले की अलिशेबाने मरियेचे अभिवादन ऐकताच तिच्या उदरातील बालकाने उडी मारली व अलिशेबा पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाली. क्या लिखा है? इलिशिबा क्या हो गई? पवित्र आत्मा से परिपूर्ण हो गई. हम यहाँ स्पष्ट रीति से देखते हैं यूहन्ना की माँ पवित्र आत्मा से परिपूर्ण हो गई आणि यूहन्नाची आई पवित्र आत्म्याने परिपूर्ण और झाली. इसीलिए उसने उस पवित्र आत्मा से भरकर माता मरियम के विषय में कुछ शब्द वहाँ कहे. आणि पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन माता मरियमविषयी तिने काही शब्द तिकडे म्हटले. तो कहा, तू स्त्रियों में धन्य है, तेरे पेट का फल धन्य है. आणि तू स्त्रियांमध्ये धन्य आहे, तुझं पोटचं फळ धन्य आहे. यह अनुग्रह मुझे कहाँ से हुआ कि मेरे प्रभु की माता मेरे पास आई. आणि ही कृपा माझ्यावरून कुठून झाली की माझ्या देवाची माता माझ्याजवळ आली. देख, जो ही तेरे नाम नमस्कार का शब्द मेरे कानों में पड़ा, जो ही बच्चा मेरे पेट में आनंद से उछल पड़ा. आणि तुझ्या अभिवादनाची वाणी माझ्या कानी पडताच माझ्या उदरातील बालकाने उल्हासाने उडी मारली. धन्य है जिसने विश्वास किया और जो बातें प्रभु की ओर से उससे कही गई वे पूरी होगी. जिने विश्वास ठेवला ते धन्य, कारण प्रभूने तिला सांगितलेल्या गोष्टींची पूर्णता तो होईल. पहला बच्चे जो गर्भ में, मसीहतपन में सबसे पहले बच्चे जो गर्भ में आते हैं वो पवित्र आत्मा से परिपूर्ण होते हैं मसीह के राज्य में. आणि ख्रिस्ताच्या राज्यामध्ये गर्भामध्ये जे मूल पहिले येतं ते तो पवित्र आत्म्याने पहिले परिपूर्ण और होतो. दूसरी है स्त्रियां जिसे परमेश्वर ने उसकी सेवा के लिए, सेवा टहल के लिए चुना. आणि दुसरा आहे स्त्रिया की ज्यांना येशू ख्रिस्ताने सेवेसाठी निवडलं. परमेश्वर ने स्त्रियों को उसके नए करार में अगर आप देखोगे तो परमेश्वर ने स्त्री को चुना आप प्रभु यीशु को इस पृथ्वी पर लाने के लिए. आणि त्या नवीन तरुणामध्ये तुम्ही वाचू शकता की येशू ख्रिस्ताने स्त्रियांना निवडलं की येशू ख्रिस्ताने या पृथ्वीवर येण्यासाठी. ये हम खास देखते हैं क्योंकि अगर माता मरियम हाँ नहीं बोलती तो यीशु कैसे आता. आणि जर माता मरियम हा म्हणाली नसती तर येशू ख्रिस्त कसा आला. बड़ी कृपा हो गई स्त्रियों के ऊपर आणि खूप मोठी कृपा झाली स्त्रियांमध्ये. इसीलिए परमेश्वर स्त्रियों से प्रेम करता है आणि म्हणून देव स्त्रियांना प्रेम और करतो. परमेश्वर चाहता है कि यीशु मसीह में सारी स्त्रियां पवित्र आत्मा से परिपूर्ण हो जाए, आणि देवाची इच्छा आहे की येशू ख्रिस्तामध्ये सर्व स्त्रिया पवित्र आत्म्याने परिपूर्ण व्हाव्या, प्रभु में मजबूत हो जाए. देवामध्ये मजबूत व्हाव्या. और इसीलिए वो पवित्र आत्मा से भरकर कहा, स्त्रियों में तू धन्य है आणि म्हणून पवित्र आत्म्याने भरून ते म्हणाले की तू स्त्रियांमध्ये धन्य और आहे पेट का फल धन्य है. आणि तुझ्या पोटचं फळ पण धन्य आहे. इसीलिए प्रियो, पवित्र आत्मा खुश हो जाता है जो विश्वासी स्त्री विश्वासी बेटे को जन्म देती है. आणि पवित्र आत्मा खुश होऊन जातो जेव्हा विश्वासी स्त्री विश्वासी मुलाला जन्माला घालते. इसीलिए प्रियो, तो दूसरी हम देखते हैं माता मरियम, दूसरी हम देखते हैं इलिशिबा. आणि दुसरं आपण पाहतो एलिशिबा. तो इलिशिबा ये पवित्र आत्मा से परिपूर्ण हुई. आणि एलिशिबा पवित्र आत्म्याने परिपूर्ण और झाली. तीसरा हम देखते हैं जकरिया. आणि तिसरा आपण पाहतो जकरिया. वो जकरिया जिसे हम पुरुष कहते हैं, याजक कहते हैं, महायाजक था. उस काल का वो महायाजक था जो प्रभु की सेवा के लिए वो अंदर गया था. आणि त्या काळात तो महायाजक होता आणि देवाच्या सेवेसाठी तो मंदिरात गेला और होता. जब परमेश्वर ने उसे कहा कि मैं तुझे बेटा देने वाला हूँ, जैसे हमने वचन पढ़ा यूहन्ना के लिए कि वो पवित्र आत्मा से परिपूर्ण होगा, तो उसने विश्वास नहीं रखा. आणि जेव्हा देवाने त्याला सांगितलं की मी तुला एक मूल देणार आहे ते जन्मापासूनच पवित्र आत्म्याने परिपूर्ण असणार आहे, तेव्हा त्याने ते विश्वास नाही और ठेवला वो गूंगा बन गया. आणि तो गुंगा झाला. ये मुका बहुत झाला. बड़ा मिराकल था उसके जीवन में कि वो विश्वास न रखने की सजा उसे मिली और लोगों के सामने मिराकल हुआ ना कि गूंगा हो गया. आणि विश्वास न ठेवल्यामुळे त्याला शिक्षा झाली आणि लोकांच्या समोर हा खूप मोठा चमत्कार झाला. इसीलिए जब उसने उस बच्चे का नाम यूहन्ना रखा, आणि म्हणून जेव्हा त्याने आपल्या मुलाचं नाव योहान ठेवलं तुरंत वो पवित्र आत्मा से परिपूर्ण हो गया. आणि लगेच तो पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाला. इसलिए तीसरे स्थान पर परमेश्वर पुरुषों को चुनता है किस विषय के लिए? पवित्र आत्मा से परिपूर्ण होने के लिए. आणि तिसऱ्या स्थानावरती तो पुरुषाला निवडतो कशासाठी? पवित्र आत्म्याने परिपूर्ण प्रभु की होण्यासाठी. इच्छा है कि पुरुष पवित्र आत्मा से परिपूर्ण हो जाए, आणि देवाची इच्छा आहे की पुरुषांनी पण पवित्र आत्म्याने परिपूर्ण ज्यादा व्हावं, प्रभु के करीब आए, जास्त देवाच्या निकट प्रभु यावं की सेवा करे आणि देवाची सेवा और करावी परमेश्वर पर विश्वास करे. आणि देवावरती विश्वास ठेवावा. अगर आप उसने 68 से लेके 79 तक उसके स्तुति के गीत को, भविष्यवाणी को पढ़ोगे आणि 68 पासून 79 पर्यंत जर तुम्ही त्याच्या स्तुतीची वचनं वाचली और भविष्यवाणी, आणि भविष्यवाणीची वचनं वाचली, हाँ, तो आप ध्यान से देखोगे कि परमेश्वर चाहता है कि हर एक पुरुष स्तुति करे. सचमुच यही हमारा आज का वचन है कि परमेश्वर ने नए करार में पवित्र आत्मा इसीलिए दिया है कि हम सभी स्तुति करें. आणि नवीन करारामध्ये देवाने पवित्र आत्मा यासाठी दिलेला आहे की आपण सर्वांनी देवाची स्तुती करावी. और मेन है ना, हम मनुष्य स्तुति नहीं करते.
आणि मेन आपण माणसं देवाची स्तुती हम करत नाही. सबका आवाज बड़ा है, आपल्या सर्वांचा आवाज मोठा लेकिन आहे हम गाते नहीं. पण आपण गातच ये नाही. हमारी सबसे बड़ी कमजोरी है और पवित्र आत्मा इसी से दुखी होता है. आणि सर्वात आपली मोठी निर्बलता आहे आणि याच्याद्वारे पवित्र आत्मा दुःखी होतो. इसलिए प्रियो, परमेश्वर का आत्मा एकदम भय योग्य आत्मा है. देवाचा आत्मा हा भययोगी आत्मा आप आहे. खुद सोच सकते हैं कि परमेश्वर का आत्मा जब पेंटिकोस के दिन में आया, आणि तुम्ही स्वतः विचार करू शकता की जेव्हा 50व्या दिवशी पवित्र आत्मा आला उस समय सब अन्य भाषा में बोलने लगे. हम क्या देखते, बोलने लगे. आणि तेव्हा सर्वजण अन्य भाषामध्ये बोलू लागले. रबाखानामा सता रबाखानामा सीखे, ऐसे अन्य भाषा बोलने लगे. कोई लोग दूसरी भाषा में बात करने लगे. कोई इंग्लिश बोलने लगा, कोई हिंदी बोलने लगा, कोई मराठी बोलने लगा, कोई यूनानी बोलने लगा. अन्य अन्य भाषा बात करने लगे. आणि लोक अन्य भाषामध्ये बोलू लागले. कोणी इंग्रजी बोलू लागलं, कोणी मराठी बोलू लागलं, कोणी युनानी बोलू लागलं. असे वेगवेगळ्या भाषेमध्ये ते बोलत होते. हमारे यहाँ पर जो थॉमस आया था वो पहले भाषा सीखे नहीं आया था. आणि आपल्या इथे जो थॉमस आला होता तो पहिलेच भाषा शिकून आला जो नव्हता. साउथ की भाषा पवित्र आत्मा ने उसे उस समय दी. आणि साऊथची भाषा पवित्र आत्म्याने त्यावेळेस त्याला दिली. जब वो वहाँ उस नदी के किनारे बैठा था आणि जेव्हा तो नदीच्या किनारी बसला होता और उस बच्चे पंडित रहते हैं यानी ब्राह्मण, जब वो ऐसा पानी ऊपर डाल रहे थे आणि जेव्हा ते ब्राह्मण लोक असं पाणी घेऊन वरती टाकत होते तो पानी नीचे आ रहा था. आणि पाणी खाली येत होतं. तो थॉमस ने उनको उनकी भाषा में कहा. आणि थॉमस त्यांच्या भाषेमध्ये त्यांना म्हणाला. अगर हिब्रू भाषा में बोलता आणि जर हिब्रू भाषेमध्ये बोलला असता, वाखानामा सुतुकुनुमा सारावा कुनीनामा, त्याला बोलत काय बोलतोस ते, असंच बोलला असता ना. त्यांच्या भाषेत तो बोलला असता ना, तमिळमध्ये किंवा तेलुगूमध्ये, नाही ते तमिळमध्ये आणि मल्याळम, तिथे 2 भाषा आहेत, त्या बोलण्यामध्ये बोलला असता यांना क्या बोल रही है ऐसा बोलता ना, बरोबर आहे. पण तो त्यांच्याच भाषेत बोलला और उसने उन्हीं की भाषा में बात की. आणि तो त्यांच्या भाषेत बोलला म्हणून ते लोक शॉक झाले. अरे हा तो वेगळा दिसतोय. नॅचरली थॉमस गोरा गोरा होता. और थॉमस बहुत गोरा था. हा, नॅचरली तिकडची लोक तुम्ही बघितलेत ना, नसेल बघितलं तर तुम्ही आपलं फोनमध्ये आहे ना त्याच्यात बघायचे. ते लोक छान दिसतात, गोरे गोरे पान आहेत, टॉल आहेत, उंच आहेत. और वो लोग गोरे गोरे और मुझे भी अच्छे दिखते हैं. त्यांचे केस घुंगराळू आहेत. और उनके बाल घुंघरालू है. मस्त पैकी टोप्या बिप्या घालतात. और अच्छे रीति से टोपी भी पहनते हैं. हा, आणि उंच आहेत, मस्त और वो उंच लागते. अच्छे रीति से बात करते हैं. पोट गुलाबी गुलाबी आहेत, लाल लाल लाली लाली छापली छापली. ते लोक काही लावत नाही, ती लाली दिसते. और वो लोग पुन्हा लाल लाल होऊन जातात. और धूप से वो लाल लाल हो जाते हैं. असे हे तर नॅचरली साऊथची लोक जरा तुम्ही थोडंसं कलर कमी आहे असं बोलायचं, बरोबर आहे. पण त्याच्यामध्ये त्यांना थोडा शॉक झाला असेल ना, हा आमची भाषा बोलतो. और उसमें उनको शौक हुआ होगा कि हमारी भाषा में बात करता है. बोलला की तुझं पाणी देवाने स्वीकार नाही केलं, और तेरा पानी परमेश्वर ने स्वीकार नहीं किया. देवाला पाणी वरती का टाकतो, और तू ये पानी ऊपर क्यों डालता है? देवाला देतोय, परमेश्वर को दे रहा तेव्हा है. देव घेत नाही तुझं पाणी. और प्रभु तेरा पानी नहीं दे रहा है. वाचून होणार ना, पाणी वरती टाकल्यावर खालीच येणार. और पानी ऊपर डालने के बाद तो नीचे ही आएगा. थॉमस बोलला असं थोडीच आहे. और थॉमस ने बोला तुम्ही जेव्हा देवाला काय देता तर देवाने घेतलं पाहिजे. और जब आप कुछ परमेश्वर को देते हैं तो परमेश्वर ने लेना चाहिए. तो बोला असं म्हणून तुझा देव, तुला माझा देव, माझा देव मी पाणी टाकले तर देव नक्की घेईल. तो उसने कहा तेरा परमेश्वर. तो थॉमस ने कहा अगर मेरे परमेश्वर को मैंने पानी दिया तो वो जरूर लेगा. तो बोला माझा देव येशू आहे, और मेरा परमेश्वर यीशु है. येशू माझं पाणी घेईल. और यीशु मसीह मेरा पानी बोला जरूर ठीक देगा. आहे, जर येशूने तुझं पाणी वरती घेतलं तर तुझा येशू माझा देव. तो ठीक है, अगर तेरे यीशु मसीह ने तेरा पानी ऊपर ले लिया तो तेरा परमेश्वर मेरा परमेश्वर हो जाएगा. बस वरती बसलेला थॉमस खाली उतरला पाण्यात. और जो थॉमस ऊपर बैठा था वो नीचे पानी में उतर प्रार्थना आया. केली उसने प्रार्थना की. आणि ते पाणी त्याने वरती प्रभू येशूला म्हणलं, प्रभू येशू हे भेट मी तुला पाणी देत आहे, हे तू स्वीकार कर. असं म्हणून त्याने पाणी वरती टाकलं, पाणी वर गेलं. और उसने कहा प्रभु यीशु ये पानी ये भेंट में तुझे अभी दे रहा हूँ. और इस वजह से प्रार्थना करके उसने पानी ऊपर डाला और यीशु मसीह ने वो पानी ले लिया. एक ड्रॉप सुद्धा खाली पडलं नाही, और एक ड्रॉप भी नीचे नहीं गिरा. एक ड्रॉप सुद्धा नाही. एक ड्रॉप भी नहीं. थेंब असतो ना, एक थेंब सुद्धा खाली पडला नाही. और एक थेंब भी नीचे नहीं हा गिरा. त्यांच्यासाठी मिरॅकल होता, त्या ब्राह्मणासाठी. और ये उन ब्राह्मण लोगों के लिए एक बहुत बड़ा चमत्कार था. तो त्याने तो शब्द दिला, तो पाळला त्याने. और उन्होंने जो शब्द दिया था उसने उसका पालन किया. और वो मसीह हो तो बोला गया. मला पण असा देव पाहिजे जो माझी भेट स्वीकार करतो. और उसने कहा मुझे भी ऐसा परमेश्वर चाहिए जो मेरी भेंट को स्वीकार करता आणि है. अशा रीतीने मग ते ख्रिस्ती होते. ही किती वर्षापूर्वीची गोष्ट आहे, 2022-23 वर्षाची तेवढ्या जुनी गोष्ट आहे ही. तरी अजून जिवंत आहे. आजही ऐकताना अंगावर काटे येतात आणि ऐकायला बरे वाटतं, कारण सत्य घटना आहे ना, ऐतिहासिक घटना आहे. और ये सत्य घटना और ऐतिहासिक घटना आपल्या है. भारत देशात असं वाटतं की ख्रिश्चन आता आता आहे. नाही, ते पहिल्यापासून आहे, और हमें ऐसा लगता है कि अभी भी क्रिश्चियन लोग आए. ऐसा नहीं है, बहुत पहले से, खूप वर्षापासून. बहुत साल पहले से. माहिती पडलं, फक्त प्रसार
आता जास्त होतोय. और सिर्फ जो प्रचार है अभी ज़्यादा होता है म्हणून सांगण्याचं कारण आता शेवटची घटक आली आहे ना. और अभी अंतिम समय आने येशू वाला येणार है. आहे. यीशु मसीह आने म्हणून वाला प्रसार है केला जातोय. और इसलिए उसका प्रसार किया जाता है हा म्हणून गरजेचं आहे. और इसलिए ये जरूरी है म्हणून ते डोळ्यात दिसून येते. और इसलिए वो आंखों में दिखाई देता है. बस एवढंच फरक झालाय. तर म्हणून सांगण्याचा उद्देश की येशू ख्रिस्ताचे आपण हे जो शिष्य पाहतो और यीशु मसीह की जो शिष्य हम देखते हैं ना, हे सगळे येशूने निवडलेले त्याचे प्रिय शिष्य आहेत. और ये सब यीशु मसीह ने चुने हुए उसके प्रिय तर शिष्य जसा हैं. परमेश्वराचा आत्मा आला तो जैसे परमेश्वर का आत्मा ते आया बोलू लागले. और वो बात करने पण लगे त्याचा अर्थ आहे की पवित्र आत्मा नवीन करारात ह्यासाठीच आलाय की आपण काय करावं, हा जो आहे ना तोंड हे देवासाठी वापरावं. और नए करार में पवित्र आत्मा में इसलिए दिया गया है कि हमारे मुंह से हम बात करें. म्हणून प्रियानो, ज्या घरात तुम्ही जर खरंच स्तुती आराधना करता और जिस घर में आप सचमुच स्तुति आराधना करते हैं तिथे स्तुती आराधना एकदम प्रभावशाली आनंदाने हर्षाने होते. और वहाँ पर स्तुति आराधना एकदम प्रभावशाली रीति से और आनंद से होती पण है. ज्या घरात स्तुती आराधना होत नाही ना, और जिस घर में स्तुति उपासना नहीं त्या होती घरात स्तुती आराधना करायला त्रास होतो. और वहाँ पर हमें स्तुति उपासना करने के लिए तकलीफ कारण होती त्या है घरातल्या आत्म्यांशी आम्हाला लढावं लागतं. क्योंकि उस घर की आत्माओं से हमें लड़ना पड़ता है. हा इथपर्यंत की वचन सांगताना सुद्धा मलयुद्ध करून आम्हाला सांगावं लागतं. और या- पण जरी तुम्हीच असाल, तुम्हीच ख्रिस्ती आहे, पण तरी आम्हाला तुम्हाला वचन प्रचार करायला त्रास होतो. और आप मसीह लोग ही वहाँ पर हैं, फिर भी आपको वचन प्रचार करने के लिए हमें वचन प्रचार करने के लिए बहुत ताकत लगाना जसं पड़ता है. कालचं उदाहरण तुम्ही घेऊ शकता. और कल का उदाहरण ले सकते हैं. एवढी लोक होती काल, और इतने सारे लोग थे कल. किती जणांचा आवाज होता कितने लोगों का आवाज था स्तुती आराधनेत? आवाजच नव्हता. और आवाज ही नहीं था. कुठे गेले सगळ्यांचे आवाज? कहाँ गया सबका आवाज? कारण त्या घरात स्तुती आराधना होत नाही. क्योंकि उस घर में स्तुति उपासना अगदी नहीं होती. स्पष्टपणे देवाचा आत्मा मला म्हणाला, और स्पष्ट रीति से परमेश्वर की आत्मा ने देव मुझसे कहा ऐकतोय. देव मला म्हणाला, या घरात स्तुती आराधना होत नाही. और उसने कहा कि इस घर में स्तुति उपासना नहीं होती म्हणून रूपाला त्रास होतोय स्तुती आराधना नीट करायला. और इसलिए रूपादाई को तकलीफ हो रही है स्तुति आराधना लीड करने के लिए. मग मी अन्य भाषामध्ये तिथे आवाज माझे गाणे थांबून मी अन्य भाषामध्ये प्रार्थना केली. और मैंने अपना गाना रुकाकर मैंने अन्य भाषा में वहाँ पर प्रार्थना की. तुम्हाला माहिती आहे, कारण त्या घरात स्तुती आराधना होत नाही. किती आत्म्यांची बंधनं होती तिथे. और कितने सारे आत्माओं के बंधन थे वहाँ पर. मला खूप त्रास होतो. मला मनामध्ये शांतीच वाटत नाही. त्या घरात एंट्री करताच मला पण अजीबसं महसूस झालेलं. और उस घर में एंट्री करने के बाद मुझे भी अजीब सा लगने लगा. जसं ती स्तुती आराधना झाली ते घर शुद्ध झालं. और जैसे स्तुति आराधना हुई वो घर शुद्ध हो गया. तरी ती स्पिरिट वावरत होती. और फिर भी वो जो आत्मा थी वहाँ पर घूम रही थी. ती आत्मा काय करत होती? प्रचार करायला देत नव्हती. और वो आत्मा वहाँ पर प्रचार करने नहीं दे रहे थे. तरी पण प्रचार केला गेला. और फिर भी प्रचार किया गया. म्हणून काय होतं, घरामध्ये जर तुम्ही स्तुती आराधना करत नाही ना, और घर में अगर आप स्तुति आराधना नहीं करते ना तर त्रास होतो. तो तकलीफ होती है. कुणाला प्रचारकांना, किसे जो प्रचार करने वाले हैं, स्तुति आराधना लीड करने वाले तुम्हाला हैं. इथं त्रास होतो कधी? आपको यहाँ पर कभी तकलीफ हो कारण रही इथे है हमेशा स्तुती आराधना जास्त केली क्योंकि जाते. हमेशा यहाँ पर स्तुति उपासना ज्यादा की जाती है. रोज इथे प्रार्थना होते. असं नाही की ओनली फ्रायडे टू फ्रायडे, संडे टू संडे नाही, रोज होते इथे. और रोज यहाँ पर प्रार्थना होती रोज है. स्तुती आराधना. रोज स्तुति आराधना होती है. म्हणून इथे उपस्थित आहे. आता जसं तिच्या घरी प्रार्थना होती, किती काय झालेली स्तुति आराधना, बंद करायची इच्छा नव्हती. और स्तुति आराधना बंद करने की इच्छा नहीं थी. क्यों नहीं बंद करने की इच्छा थी? क्या बंद करने की इच्छा क्योंकि नव्हती. उनके घर में स्तुति आराधना होती है. कारण त्यांच्या घरात स्तुति उपासना होते. इसीलिए ऐसा लगा कि और करते जाए. म्हणून असं वाटतं की अजून करत इसलिए राहावं. लीड करने वाले ने भी क्या किया, करते गए, उसको उमेश मिलता गया. आणि लीड करण्याला मग तो करत गेला, त्याला उमेश भेटत राहिला. ताली बजाने वाले भी आनंद से तालियां बजा रहे थे. आणि टाळ्या वाजवणारे पण आनंदाने टाळ्या वाजवत होते. आवाज तर नक्की काम करतो ना. मी बोलायचं, मी बोला माणूस त्या आवाज सोचो, आवाज भी उसका कितना दूर तक था. अरे और कल आवाज- तालियां बज रही थी क्या? आणि काल टाळ्या वाजत होत्या का? आपको समझा? तो कहने का उद्देश्य, हमें परमेश्वर का आत्मा इसलिए दिया गया है कि हम क्या कर सके, परमेश्वर की स्तुति गीत गाए. आणि आपल्याला देवाचा आत्मा यासाठी देण्यात आलेला आहे की आपण देवाचे स्तुती गीत गावे. जो इफ्सियों की पत्री अध्याय 5 के 19 में लिखा है. आणि इफ्सिकरांचं पत्र अध्याय 5:19 मध्ये दिलेलं आहे. इसलिए प्रियो, हम देखते हैं कि जकरिया ने क्या किया, स्तुति गीत गाया. आणि आपण पाहतो की जकरिया याने स्तुती गीत गायले. तो परमेश्वर की इच्छा है कि परमेश्वर का आत्मा एक फैमिली, यानी देखो किसको मिला, बच्चे को मिला, स्त्री को मिला, पुरुष को मिला, लेकिन ये तीनों भी एक ही फैमिली के सदस्य हैं. आणि मुलाला भेटला, आईला भेटला आणि वडिलांना भेटला. हे तिघं पण एकाच घराचे सदस्य आहेत. परमेश्वर
का आत्मा फैमिली को चुनता है और हर एक फैमिली के ऊपर आता है। आणि देवाचा आत्मा प्रत्येक कुटुंबाला निवडतो आणि प्रत्येक कुटुंबावरती येतो। हाँ, और प्रभु की इच्छा है। देखो, सबसे पहला परमेश्वर किसको पवित्र आत्मा से परिपूर्ण करना चाहता था? जकरिया को। आणि सर्वात पहिले देवाला कोणाला पवित्र आत्म्याने परिपूर्ण करायचं होतं? जकरियाला। किसको करना था? कोणाला करायचं होतं? जकरिया को, यानी जकरियाला को। म्हणजे पुरुषाला। पुरुष ने शक किया, पण पुरुषाने संशय घेतला, इसीलिए वो क्या हुआ? म्हणून काय परिपूर्ण नहीं झालं? हुआ। तो परिपूर्ण नाही झाला। हुआ कौन? झालं कोण? बालक, लहान मुल। बाद में नंतर वो स्त्री, नंतर ती स्त्री और बाद में जकरिया। आणि नंतर जकरिया। मालूम हुआ? इसलिए प्रियो, प्रभु के वचन के अनुसार परमेश्वर उसके सेवा के लिए चुनता है एक फैमिली को, आणि देवाच्या सेवेसाठी देव निवडतो एका और कुटुंबाला। नए करार में परमेश्वर को फैमिली चाहिए। आणि नवीन करारामध्ये देवाला कुटुंब पाहिजे। इसीलिए देखो ना, जैसे परमेश्वर ने यीशु के जन्म के लिए मरियम को चुना, लेकिन मरियम के साथ साथ जोसेफ को भी चुना। आणि जसं देवाने येशू ख्रिस्ताच्या जन्मासाठी मरियेला निवडलं, तसंच त्याने योसेफाला पण निवडलं। परमेश्वर को फैमिली की जरूरत है। ओनली लेडीज नो। आणि देवाला कुटुंबाची गरज आहे, फक्त स्त्रियांची असं नाही। ओनली लेडीज नो। फक्त स्त्रिया नको, ओनली जेंट्स नो। फक्त पुरुष नको। परमेश्वर को फैमिली चाहिए। देवाला कुटुंब पाहिजे। वो स्त्री जिससे परमेश्वर सेवा कराना चाहता है, वो स्त्री को बैकबोन मिले उस पुरुष का। आणि ज्या स्त्रीला देवाची सेवा करायची आहे, तिला पूर्ण सपोर्ट भेटावा तिच्या पुरुषाचा। परमेश्वर जिस स्त्री को इस्तेमाल करना चाहता है, वो स्त्री का पुरुष उसे मदद करे, पवित्र आत्मा से भरकर उसको परमेश्वर की सेवा के लिए आगे करे। आणि देवाला ज्या स्त्रीला निवडायचं आहे, देवाच्या सेवेसाठी त्या पुरुषाने आपल्या स्त्रीला पूर्ण सपोर्ट करायचे देवाची सेवा करण्यासाठी। वैसे परमेश्वर ने जिस पुरुष को सेवा के लिए चुना है, उसकी पत्नी उसको फुल सपोर्ट कर सके। आणि ज्या पुरुषाला देवाने सेवेसाठी निवडले, त्याच्या पत्नीने त्याला पूर्ण सपोर्ट केला इसलिए पाहिजे। परमेश्वर ने पवित्र आत्मा इसीलिए दिया है ताकि फैमिलियों को चुन सके। आणि देवाने पवित्र आत्मा यासाठी दिलेला आहे की त्याने कुटुंबाला निवडावं। अगर जोसेफ ने शादी नहीं की होती तो मरियम मर जाती। आणि जर योसेफाने लग्न केलं नसतं तर मरियम मेली असते। जोसेफ ने त्यागने का सोच भी लिया था, आणि जो युसूफ होता त्याने त्यागण्याचा निर्णय घेतला लेकिन होता। क्या हुआ? परमेश्वर ने कहा नहीं, उसके गर्भ में परमेश्वर की ओर से। आणि देव त्याला म्हणाला की असं करू नको, कारण तिच्या गर्भामध्ये देवाकडून मिळालेलं मुलं जोसेफ आहे। ने फुल सपोर्ट किया, आणि योसेफाने पूर्ण सपोर्ट केला परमेश्वर की सेवा के लिए अपने आप को दे दिया। आणि देवाच्या सेवेसाठी स्वतःला दिलं। है ना? तो हम यहाँ इस बात को देखते हैं। तो पहला बच्चा, दूसरा स्त्री, तीसरा पुरुष, और चौथा है शिमोन। पढ़ेंगे उसी अध्याय का, लूका अध्याय का, युग अध्यायाचं उसका 25 से पढ़ो। तेव्हा पहा, शिमोन नावाचा कोणी एक मनुष्य यरूशलेमात होता। तो नीतिमान व भक्तिमान मनुष्य असून इस्रायलाच्या सांत्वनाची वाट पाहत होता व त्याच्यावर पवित्र आत्मा होता। हाँ, उस पर क्या था? क्या था? पवित्र आत्मा था। उसके ऊपर क्या था? पवित्र आत्मा था। और प्रभूच्या ख्रिस्ताला पाहण्या अगोदर तुला मरण येणार नाही असे पवित्र आत्म्याने त्याला प्रकट केले होते। और जैसे प्रियो उसने यीशु मसीह को देखा, परमेश्वर को धन्यवाद दिया और कहा बस। त्याला आत्म्याने मंदिरात आणले आणि नियमशास्त्राच्या विधीप्रमाणे करण्याकरता आईबाप येशूला आत घेऊन आले। तेव्हा त्याने त्याला आपल्या हातात घेऊन देवाचा धन्यवाद करीत म्हटले, हे प्रभू, आता तू आपल्या वचनाप्रमाणे आपल्या दासाला शांतीने जाऊ देत आहेस, कारण माझ्या डोळ्याने तुझे तारण पाहिले आहे। ते तू सर्व राष्ट्रांसमक्ष सिद्ध केले आहेस, ते परराष्ट्रीयांना प्रकटीकरण होण्यासाठी। हम देखते हैं कि चौथा कौन है? शिमोन, जिसको परमेश्वर का आत्मा परिपूर्ण था और वो परमेश्वर की आत्मा के द्वारा ही मंदिर में लाया गया था। और अभी उसका समय पूरा हो चुका था, क्योंकि उसको परमेश्वर ने कहा था कि जब तू मसीहा को देखेगा तब तू चला जाएगा, पृथ्वी से उठा लिया जाएगा। तो वो कहता है अब मुझे विदा कर, अब मेरा जाने का समय हो चुका, धन्यवाद देने लगा। बहुत बूढ़ा हो चुका था वो, आणि तो खूप वृद्ध झाला होता। लेकिन उसको भविष्यवाणी प्रभु ने की थी पण त्याला भविष्यवाणी देवाने केली होती कि तू कब मरेगा? तो केव्हा मरशील? जब तू मसीहा को देखेगा। आणि जेव्हा तू ख्रिस्ताला इसलिए पाहशील। बाइबल में लिखा ना, जब तक कोई स्वर्ग का राज्य न देखेगा वो मृत्यु का स्वाद न चखेगा। आणि जोपर्यंत कोणी स्वर्गाचा राज्य पाहणार नाही तोपर्यंत तो मृत्यूचा स्वाद इसने सांगणार जब नाही। तक मसीहा को देखा नहीं, म्हणून जोपर्यंत ख्रिस्ताला नाही पाहिला तब तक वो मरा नहीं। तोपर्यंत मेला नाही। वैसे आज भी संसार में जो लोग, बहुतायत लोग ऐसे होते, जब तक यीशु तू मेरा प्रभु है, मैं तुझे अपना जीवन दे देता हूँ, मैं अपने जीवन में तुझे उद्धार करता, ग्रहण करता हूँ, ऐसा जब तक बोलते नहीं तब तक उनको मौत नहीं है। आणि आज या जगामध्ये पण अशी किती सारी लोक आहेत, जी लोक जोपर्यंत येशू ख्रिस्ताला माझा देव, माझा तारणारा म्हणून स्वीकार
त्या दिवशी ते लोक हे ग्रहण करतात वो लोग परमेश्वर के राज्य को देखते हैं, आणि ते लोक देवाच्या राज्याला पाहतात, प्रवेश नहीं करते। प्रवेश नाही करत। क्या करते? काय करतात? देखते। क्या लिखा है? जब तक परमेश्वर का राज्य देख न ले तब तक वो मृत्यु को न देखेंगे। तो ऐसे बहुत से लोग मरने से पहले यीशु को ग्रहण करते हैं और फिर वो परमेश्वर के राज्य को देख लेते और प्राण छोड़ देते। आणि खूप सारे लोक जेव्हा येशू ख्रिस्ताला ग्रहण करतात तेव्हा ते देवाचं राज्य पाहतात आणि आपला प्राण सोडतात। काही काही लोक म्हणतात अरे काय याने येशूला स्वीकार केला, मेला बाबा, जिवंत नहीं झाला, पण त्यांना कळत नहीं तो मेला नहीं, तो जीवंत है, तो स्वर्गात है आता। और कुछ लोग बोलते हैं कि क्या हो गया, यीशु मसीह को स्वीकार किया और ये इंसान मर गया, ये तो जीवित नहीं रहा, और उनको ये समझता नहीं कि वो मरा नहीं है, वो जीवित है, वो मरा नहीं है आणि तो मेलेला नाही है, स्वर्ग उठा लिया गया। आणि तो स्वर्गात उचलला कितना गेला। अच्छा सौभाग्य की बात है ना, बिना कुछ कष्ट किए बपतिस्मा लिए हुए बिना स्वर्ग गया। आणि किती चांगली सौभाग्याची गोष्ट आहे, काही न करता बपतिस्मा न घेता तो स्वर्गात गेला। लेकिन एक ही है, पण एकच आहे, हम जहाँ रहेंगे वहाँ वो नहीं रहेंगे। आणि आपण जिथे राहणार आहोत तिथे ती लोक नाही ये राहणार। हमेशा याद रखना। हे नेहमी लक्षात हम ठेवा। सोचेंगे अरे वहाँ तो डाकू स्वर्गात गेला, आणि मग आपण विचार करू वो डाकू स्वर्ग गया, मरणाऱ्या माणसाने येशूला ग्रहण केलं तो मेला, तो स्वर्गात गेला। और मरते हुए इंसान ने यीशु मसीह को ग्रहण किया, वो स्वर्ग चला गया। किती छान त्यांचं आयुष्य ना, स्वर्गात गेले, काही कष्ट नाही, काही लढायचं नाही, प्रार्थना केली नाही, काय नाही केलं, रविवारी चर्चला नाही आले, बपतिस्मा नाही घेतलं, प्रभू भोजन नाही खाल्लं, काहीच नाही, गेले डायरेक्ट स्वर्गात। और त्यांची स्वर्गाची जागा खालच्या स्टेपला आहे। और कितनी अच्छी उनकी जिंदगी, उन्होंने बपतिस्मा नहीं लिया, चर्च में नहीं, स्तुति आराधना नहीं किया, बाइबल नहीं पढ़ा, कितना अच्छा है वो लोग स्वर्ग में, पर उनकी जो जगह है स्वर्ग में वो थोड़ी सी जेव्हा पीछे है। स्वर्गात जाऊ ना, जब हम स्वर्ग में जाएंगे बरं झालं आपण जगलो, और हम कहेंगे अच्छा वो हम जिए, जेव्हा आपल्याला श्वेत वस्त्र मिळते, और जब हमें श्वेत वस्त्र मुकुट मिलेगा, मिळते, मुकुट मिलेगा, त्यावेळेला आपण म्हणू बरं झालं बाबा आपल्याला त्या डाकूसारखं त्या लोकांसारखं आपल्याला स्वर्गात गेलं, कारण त्यांना तर या सगळ्या गोष्टी भेटणार नाही। और उस समय हम कहेंगे अच्छा हुआ इस डाकू की नहीं हमको स्वर्ग में नहीं लिया, क्योंकि उनको ये सारी बातें नहीं मिलेगी, त्यांना ह्या गोष्टी नाही भेटणार आहे, और उनको ये सारी बातें नहीं मिलने वाली आपल्याला है, भेटणार आहे। हमें मिलने तर वाली आपण है, त्रास सहन केला, क्योंकि हमने तकलीफ आपल्या उठाया, जातीच्या लोकांनी आपल्याला निंदा केली, और हमारे जाति के लोगों ने हमारी निंदा त्या की, जातीच्या लोकांनी आपल्याला बाहेर काढलं, और हमारे जाति के लोगों ने हमें बाहर निकाला, ते आपल्याशी बरोबर वागत नाही। और वो हमारे साथ बराबर बर्ताव नहीं करते। बऱ्याच गोष्टी आपल्या या इथपर्यंत आपल्याला आपल्या प्रॉपर्टी मधून सुद्धा काढण्यात आलं, और यहाँ तक कि हमारे प्रॉपर्टी में से भी हमें निकाला आपला गया। जो हक्क आहे तो आपल्याला और मिळाला, हमारा जो हक है वो हमें नहीं मिला, बरोबर आहे, कारण आपण येशूकडे आलो। क्योंकि हम यीशु के पास आए इसलिए। पण बरं जेव्हा स्वर्गात जाऊ ना तेव्हा आपण विचार करू बरं झालं बाबा एवढं तर सगळं मला भेटले, और जब हम स्वर्ग में जाएंगे तब हम सोचेंगे अच्छा हुआ बाबा इतना तो सब कुछ मुझे स्वर्ग में तो मिल गया। या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, म्हणून कधी त्यांच्यावर आपली तुलना करू नका। और इसलिए कभी भी हमारी तुलना उनके साथ मत करना। शिमोनाच्या नंतर शिमोन के बाद प्रभू येशू आहे, यीशु मसीह, पाचव्या नंबरावर एक प्रभू येशू आहे, और 5वें नंबर पर यीशु मसीह, ज्याचा तो पवित्र त्याने बपतिस्मा घेतल्यानंतर पवित्र आत्म्याने तो परिपूर्ण झाला। और जिसने बपतिस्मा लेने के बाद वो पवित्र आत्मा से परिपूर्ण हो त्याच्याबद्दल गया। असं लिहिण्यात आलेलं आहे, लूक अध्याय 4 मध्ये वाचू शकता, तो पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाला आणि तो सेवेला उतरला। और लूक अध्याय 4 में आप पढ़ सकते हैं कि वो पवित्र आत्मा से परिपूर्ण हो और वो परमेश्वर की सेवा करने लगा। म्हणून प्रियांनो देवाची इच्छा आहे की ख्रिस्ती लोकांनी नवीन करारामध्ये पवित्र आत्म्याने परिपूर्ण व्हावं, और परमेश्वर की इच्छा है कि नए करार में सब हम सब जो लोग हैं मसीह लोग पवित्र आत्मा से परिपूर्ण हो जाए। लहानांपासून प्रभूची सुरुवात केली आहे, और छोटों से परमेश्वर ने शुरुआत की है। किसे छोटे से जो छोटे हैं छोटे से शुरुआत की कि वो पवित्र आत्मा से परिपूर्ण हो जाए। आणि लहान लोकांपासून सुरुवात केलेली आहे की ते पवित्र आत्म्याने तो परिपूर्ण अगर छोटे व्हावे। बच्चे जो गर्भ के बच्चे अगर पवित्र आत्मा से परिपूर्ण हो सकते तो क्या बड़े नहीं? म्हणजे गर्भामध्ये आहे ते पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊ शकतात, मग मोठे लोक नाही का? नहीं हो सकते हैं ना, होऊ शकतात। इसलिए परमेश्वर का शास्त्र हमें नए करार में बताता है कि परमेश्वर ने बच्चों को पवित्र आत्मा जो गर्भ में है, जिनकी कीमत कोई लोग सोचते नहीं, कचरा समझकर निकाल देते, नहीं चाहिए बोलकर गिरा देते, लेकिन गर्भ के बच्चे से परमेश्वर के आत्मा ने परिपूर्ण किया उनको, तो फिर वो स्त्री पुरुष बड़े को भी वो कर सकता है। आणि नवीन करारामध्ये आपण पाहतो की देवाने गर्भातल्या मुलांना, ज्या लोकांना आई वडील कधी किंमत देत नाही, त्यांना कधी कधी पाडून टाकतात, पण त्या लोकांना देवाने पवित्र आत्म्याने परिपूर्ण केलेला आहे, म्हणजे मोठे आहेत त्यांना पण तो पवित्र आत्म्याने परिपूर्ण करतो। इसलिए प्रियो परमेश्वर की इच्छा है कि हम सभी पवित्र आत्मा से परिपूर्ण हो जाए। आणि देवाची इच्छा आहे की आपण सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण व्हावे। पवित्र आत्मा से परिपूर्ण होना मतलब क्या है? मग पवित्र आत्म्याने परिपूर्ण होणं म्हणजे काय? एक सामर्थ्य, एक शक्ति हमें आए, एक सामर्थ्य आणि एक शक्ती आपल्यामध्ये येते। बाइबल हमें बताती है, बाइबल आपल्याला सांगतात यीशु मसीह ने पवित्र आत्मा की शक्ति, पवित्र आत्मा की तुलना स्वतः
और नदियों के साथ भी है. आणि येशू ख्रिस्ताने पवित्र आत्म्याची जी तुलना आहे सोते आणि नद्यांबरोबर केली आहे. हाँ वाचूया. हम पढ़ेंगे यूहन्ना अध्याय 4 योहान अध्याय 4 उसका 14. त्याचं 14. जॉन 4:14. योहान अध्याय 4 त्याचं 14. जॉन योहान 4:14. यूहन्ना अध्याय 4 उसका 14. योहान अध्याय 4 त्याचं 14. परंतु मी देईन ते पाणी जो कोणी पिईल त्याला कधीही तहान लागणार नाही. हाँ, मैं जो पानी उसे दूंगा वो पीने के बाद वो कभी प्यासा नहीं होगा. जे पाणी मी त्याला देईन ते त्याच्यामध्ये सार्वकालिक जीवनासाठी उबळत्या पाण्याचा झरा होईल. हाँ, मैं जो उसे पानी दूंगा वो उभरने वाला उमड़ कर निकलने वाले सोते के समान रहेगा, जिसमें क्या रहेगी? ताकत. उमड़ने वाला सोता उसको आप कितना भी दबाओ, आणि उबळणारा जो झरा आहे त्याला तुम्ही कितीही दाबा वो क्या हो जाएगा? तो काय होऊन जाईल? वो उसको हटाकर बाहर निकलेगा. आणि आपल्या हाताला हटवून तो बाहेर निघेल. इसका मतलब है फोर्स, यानी ताकत. आणि याचा अर्थ आहे एकदम कि ताकदीने. उसे कोई भी अड़ा नहीं सकता. त्याला कोणीही अडवू नाही शकत. मालूम हुआ? दूसरा हम पढ़ेंगे यूहन्ना अध्याय 7 योहान अध्याय 7 38-39. 38-39. जॉन योहान 7 7 38-39. 38-39. जो माझ्यावर विश्वास ठेवतो जो मुझ पर विश्वास करेगा, त्याच्यातून शास्त्रात सांगितल्याप्रमाणे परमेश्वर के वचन में कहा हुआ अनुसार, जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील. हाँ, उसके अंदर क्या निकलेगी? नदियाँ, जिंदा पानी, जिंदा नदियाँ निकलेगी. ज्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला त्यांना जो आत्मा मिळणार होता. हाँ, जिन्होंने मुझ पर विश्वास किया उनको जो परमेश्वर का आत्मा मिलने वाला है, त्याच्याविषयी त्याने हे म्हटले, उन्होंने उसने उनके विषय में कहा. तोपर्यंत पवित्र आत्मा दिलेला नव्हता कारण येशूचा तोपर्यंत गौरव झाला नव्हता. क्योंकि यीशु मसीह जिलाया नहीं गया था, इसलिए पवित्र आत्मा मिला नहीं था. तो कहने का उद्देश्य पवित्र आत्मा नदियाँ, आपको मालूम है नदियाँ फोर्स में बहती है. आणि ज्या नद्या आहेत एकदम फोर्सने वाहतात. इस नदी के सहारे से ही आपको मालूम है ये जो हम दिखते हैं ना बिजली, वो निकालते हैं. आणि नदीच्या सहाऱ्याने ती जी वीज आपण पाहतो ती काढतात. क्योंकि नदी का जो पावर प्रेशर होता है उस प्रेशर से लाइट निकलती है. आणि नदीचा जो प्रेशर जी पॉवर असते त्याच्यामधून लाईट निघते. मालूम हुआ? तो ये काम होता है. तो वैसे ही आज हमारा परमेश्वर का आत्मा भी हमें इसलिए दिया गया है ताकि हमारे द्वारा फोर्स से काम कर सके. और क्या कर सके? शक्ति. जैसे लाइट क्या है? एक शक्ति है, वो हमारे द्वारा काम कर सके. आणि आपल्यामधूनही पवित्र आत्म्याने एकदम फोर्सने काम करावं आणि देवाची शक्ती ती प्रकट अभी करावी. नदियों से जो लाइट निकाली जाती है, आणि नद्यांमधून जी लाईट काढण्यात येते आज उसका इस्तेमाल कौन कर रहा है? आज तिचा वापर कोण करत आहे? हम सब. आपण सभी सर्व लोग आहे ना, ना. जो संसार के सभी इंसान. आणि जगातली सगळी माणसं. तो पवित्र आत्मा भी इसीलिए दिया गया है ताकि हमारे द्वारा जो काम परमेश्वर करेगा, मिरेकल करेगा, शक्ति करेगा, वो दूसरों के लिए उपयोग में होने के लिए. आणि पवित्र आत्मा आपल्याला पण यासाठीच देण्यात आलेला आहे की जे काम जी शक्ती तो प्रकट करणार आहे ते सर्व लोकांमध्ये प्रकट व्हावे आणि त्यांना दिसावे. तो अगर आप अन्य भाषा बोलोगे जर तुम्ही अन्य भाषा तो बोलला लोगों को छुटकारा मिलेगा. लोकांना सुटकारा भेटेल. आपको तो मिलेगा, आप पावरफुल तो होगे. आणि तुम्हाला तर भेटेलच, तुम्ही पॉवरफुल लेकिन व्हाल. जिस जगह पर आप अन्य भाषा बोलोगे पण ज्या ठिकाणी तुम्ही अन्य भाषा तो एरिया बोलाल शुद्ध हो तो जाएगा. एरिया शुद्ध होऊन जाईल. अगर आपने भविष्यवाणी किया, आणि जर तुम्ही भविष्यवाणी लोग केली विश्वास करेंगे. लोक विश्वास ठेवतील. आप भविष्यवाणियों भाषांतर करोगे, वचनों का अर्थ बताओगे, आणि जर तुम्ही वचनांचा अर्थ सांगितलाय तो लोग समझ में एकदम चौकित हो जाएंगे, एकदम चकित हो जाएंगे. आणि ते चकित होऊन जातील. अगर आप चंगा करोगे आणि जर तुम्ही आरोग्य द्याल तो लोगों का फायदा होगा ना. मग लोकांचा फायदा होईल ना. बराबर. तो ये सब कुछ किसके लिए दिया गया है? लोगों के लिए. आणि हे सगळं काही कोणासाठी देण्यात आलेलं आहे? आपके लोकांसाठी. अंदर, मेरे अंदर जो पवित्र आत्मा दिया है वो हमारे खुद के लिए नहीं दिया गया, लोगों के लिए दिया है. हमारे लिए दिया है, लेकिन किसके लिए? हमें पवित्र आत्मा से परिपूर्ण होने के लिए और दाखरस के मतवाले न होने के लिए. आणि तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये जो पवित्र आत्मा दिलेला आहे तो लोकांसाठी दिलेला आहे आणि आपल्यासाठी ते दिलेलाच आहे. पण यासाठी दिलेला आहे की आपण पवित्र आत्म्याने परिपूर्ण व्हावं आणि द्राक्ष रसाने मस्त होऊ देखा है, नये. दाखरस के मतवाले मत बनो. आणि द्राक्ष रसाने मस्त होऊ नका. इससे लुचपन होता है. आणि याच्याद्वारे लूज पण परमेश्वर की इच्छा नहीं. दाखरस यहाँ बताया जाता है पाप को, आणि द्राक्ष सांगायचं बापाला, दारू को, दारूला, नशीली वस्तुओं को, आणि नशा आणणाऱ्या वस्तूला, गुलाम बनाने वाली बातों को. आणि गुलाम बनवणाऱ्या गोष्टी. अभी देखा गया तो यहाँ बैठे हुए औरतें तो
दारू नहीं पीती है, आणि इथे आपण बसलेल्या स्त्री आपण दारू नाही पिली लेकिन हम पाप करती है। पण आपण पाप करतो वैसे ही आप में भी पुरुषों लोग जो दारू पीते हैं, आणि तुमच्यामध्ये जे पुरुष जे लोक दारू दारू पितात नहीं पिए, दारू न पियावी इसलिए आपको पवित्र आत्मा दिया है। आणि म्हणून तुम्हाला पवित्र आत्मा दिली पवित्र आत्मा की शक्ति आप में उभरने के लिए, आणि पवित्र आत्म्याची शक्ती तुमच्यामध्ये उभारण्यासाठी आप में आने के लिए। अभी आप लोग बोलते हो ना, हाँ हमसे पवित्र, इतना तुम मालूम है ना आपके अंदर पवित्र आत्मा है, आणि एवढं तर माहिती आहे तुमच्यामध्ये पवित्र आत्मा आहे फिर वो अभी कार्य क्यों नहीं कर रहा है? मग आता कार्य का नाही करत पहले देखो, पहले काल में प्रेषितों के सामने क्या मिराकल्स होते थे, आणि पहिल्या काळात ख्रिश्चनांच्या समोर काही चमत्कार व्हायचे अभी क्यों नहीं होते? आता काय नाही होत अभी भी होते हैं, आताही होतात उतने नहीं होते। आणि इतके नाही होत क्यों नहीं होते? का नाही होत क्योंकि हमारे विश्वास की घटी के कारण। कारण आपल्या विश्वासाच्या कमीपणामुळे जैसे परमेश्वर को साथ समय देना चाहिए, वैसे न देने के कारण। आणि जसं देवाला वेळ दिला पाहिजे तसा देवाला न देऊ इसीलिए आज पहले के जैसे काम नहीं हो रहे। आणि म्हणूनच पहिल्यासारखी काम नाही देखो ना कि जब हनन्या सफीरा ने आणि जेव्हा हनीने आणि सफीराने प्रेरित पतरस के सामने झूठ बोला, आणि पेत्राच्या समोर खोटं बोलले तो तुरंत मर गए, आणि लगेच दोनों दोघं भी। गेले दोघं पण है ना? कितना बड़ा भयंकर बात थी ना ये। आणि किती मोठी भयंकर गोष्ट होती इसलिए कभी भी पवित्र आत्मा से झूठ कभी नहीं बोले, आणि पवित्र आत्म्याशी कधीच खोटं नाही बोलायचं कभी भी नहीं। कधीच नाही हम कभी पवित्र आत्मा से झूठ नहीं बोले। आणि कधीच पवित्र आत्म्याशी खोटं बोलू नये ये पहला पॉइंट हमें सिखाया जाता है। आणि हा पहिला पॉईंट आपल्याला शिकवण्यात येतो. दूसरा, कभी प्रभु के दासों के सामने झूठ नहीं बोले, आणि दुसरं कधीच देवाच्या दासासमोर खोटं नाही बोलायचं ये हमेशा याद रखें। हे नेहमी लक्षात ठेवा खास करके अगर जिसे परमेश्वर ने प्रेरित बोलकर चुना है, जैसे आपके ब्रदर, आणि ज्याला देवाने प्रेरित म्हणून निवडले खास करून तुमच्या अंतर हाँ, ये प्रेरित है। और वो प्रेषित है जीवन चर्च प्रभु ने उनके द्वारा एस्टैब्लिश किया। आणि प्रेरित प्रेरित मतलब यानी चर्च बनाने वाला, आणि प्रेषित म्हणजे मंडळी बनवणारा व्यवस्थापक करने वाला, व्यवस्थापक करणारा कलीसिया बराबर से चलाने वाला। आणि मंडळीला व्यवस्थित रीतीने चालवणारा तो उनसे हम कभी झूठ नहीं बोलना है, आणि त्याच्याशी आपण कधी खोटं बोलू नये नहीं तो चोरी पकड़ी जाती है। नाही तर मग चोरी पकडण्यात येते पण बरेच जण जिथं खोटं बोलतात ना, हे तो बात आहे, तर बरेच जण त्यांच्याशी बोलायला घाबरतात, कचरतात, पण माझ्याशी तर खोटं बोलतात ना, कारण शेवटी मला त्यांनाच सांगावं लागतं ना, तर माझ्याशी तर लोक खोटं बोलतातच। और मुझसे लोग झूठ बोलते हैं म्हणून नेहमी लक्षात ठेवा, कधीही खोटं देवाच्या दासाच्या समोर बोलू नका। और इसलिए हमेशा याद रखना परमेश्वर के दास के सामने कभी भी झूठ मत बोलना प्रेषितांच्या समोर कधी खोटं बोलू नका। प्रेरितों के सामने कभी भी झूठ मत बोलना आता मी पण हा प्रभूला प्रश्न विचारला, और मैंने भी प्रभु से सवाल पूछा प्रभू तो हनन्या सफीरा मेला, आनंद सफीरा मर गए आता पण नाही बरं, तुम्ही क्यों नहीं मरते तो प्रभू बोला पहिले तूच मेले, चाललं असतं का? कारण तू पण जर प्रेषितांच्या समोर, कारण ज्ञान नाही ना आपल्याला, की ज्ञान आपण नाही खोटं आहे. बोलायचं नाही। आम्ही कसं विधर्मीतून आलेलो, और हम अधर्मी जाति से आए हैं आणि विधर्मी जातीतून आल्यामुळे और अधर्मी जाति से आने के बाद खोटं बोलणं ही एक हॉबी आहे, कला आहे, हे आपल्याला माहिती आहे। और झूठ बोलना ही एक बहुत कला है ये हमें मालूम है त्यामुळे आपण स्वतःला वाचवण्यासाठी खोटं बोलतो, और इसलिए हम अपने आप को बचाने के लिए झूठ बोल देते हैं असं म्हणून शायद माझ्याकडून पण खोटं बोललं गेलं असेल, नाही गेलंय। प्रेषितांच्या समोरच बोललेली, बरं झालं प्रभूने मला, प्रभूचे आभार। प्रभू बोलला, जर असं जर होतच गेलं असतं तर कोणच राहिलं नसतं, और ऐसा अगर होता तो कोई भी नहीं रहता प्रेषित पण राहिले नसते। और प्रेषित भी नहीं रहते म्हणून इसीलिए मला आत्म्याला काय करावं लागलं, सहनशीलता हे धारण करावं लागलं। और इसलिए सहनशीलता ही धारण करनी पड़ी काय म्हणून पहिल्यासारखं आता आपण मरत नाही। और इससे पहले के जैसे हम अभी हम मरते पण हैं एक गोष्ट आहे और एक बात है की आपलं नुकसान नक्की होतं, और हमारा नुकसान जरूर होता है जेव्हा जेव्हा आपण प्रेषितांच्या समोर आणि दासांच्या समोर खोटं बोलतो ना, और जब हम प्रेरितों के सामने जब झूठ बोलते हैं दासों के सामने झूठ तर बोलते हैं आपलं नुकसान होतं, तो हमारा नुकसान होता खूप है मोठं नुकसान होतं। बहुत बड़ा नुकसान आणि ते बऱ्याच जणांना कळून येत नाही की अरे आपलं का नुकसान होतंय, बहुत सारे लोगों को समझ कर नहीं आता कि क्यों हमारा नुकसान हो रहा अशी है परिस्थिती का आली आहे, हमारे ऊपर ऐसी परिस्थिति क्यों आई है असं नाही व्हायला और पाहिजे। ऐसा नहीं होना चाहिए बऱ्याच घरामध्ये आताही सांगितलं जातं, हे दीदीला सांगायचं नाही, नाहीतर बघ, और बहुत सारे घर में अभी भी बताया जाता है कि दीदी को पता नहीं ना नहीं तो देखो बोलायचं नाही, तू बोलली
बोललीस ना बघ. और तू बोली तो फिर देख. सांगून ठेवते दीदीपर्यंत ही गोष्ट गेली नाही पाहिजे. और दीदी तक ये बात जानी नहीं चाहिए. बऱ्याच जणांना असं वाटतं की मी वचनामध्ये घेते. और बहुत सारे लोगों को ऐसा लगता है कि मैं वचन नहीं लेती. मला कुणी सांगितलेलं नसतं. और मुझे किसी ने बताया नहीं ते रहता. ऑटोमॅटिकली तुमचं निघतं, कारण तुमच्या जीवनात तसं झालेलं असतं. पण तुम्हाला असं वाटतं की कुणीतरी सांगितलं असेल. समजा हिच्या घरात काहीतरी झाले आणि अश्विनीताईला असं वाटत असेल, नाही समजा हिला वाटत असेल अश्विनीताई मला कालच येऊन भेटून गेल्या म्हणून मी आज वचन असं घेतलं. मग हिला असं वाटत असेल. मग असं पण होत असतं. पण जेव्हा की असं कधीच नाही, अश्विनीताई तिच्या घरातल्या काहीच गोष्टी सांगत नाही. बोलो. तर या गोष्टी म्हणजे बऱ्याच जणांना असं वाटतं, पण तुमच्या घरातल्या गोष्टी पवित्र आत्म्याला माहिती असतात. और आपकी घर की बातें पवित्र आत्मा को मालूम आणि है. उदाहरण पण कधी कधी सेम होतं. जर मी तुमच्यात काही भांडण झालं असेल त्यात दोघींना पकडलं जातं. और आपके घर में किसी का झगड़ा हुआ होगा तो फिर उन्हीं दोनों मला माहित नसतं तुमच्याकडे असं झालेलं असतं. और मुझे मालूम नहीं रहता कि आपके घर में ऐसा हुआ देवाच्या है. आत्म्याला माहिती असतं. पर परमेश्वर की आत्मा को मालूम रहता हे है. नेहमी लक्षात ये ठेवा. हमेशा याद तर रखो. म्हणून आहे ना कधी पण आहे ना देवा म्हणजे बरेच जण असे घरात बोलतात की दीदीपर्यंत जायचं नाही दीदी, तरी पण त्या गोष्टी दीदीपर्यंत येतात. और बहुत सारे घर के लोग बोलते हैं कि दीदी तक ये बात लेकर नहीं जाना है, फिर भी वो बातें मेरे पास आ जाती है. प्रीचिंग करता करता मी एकेकाला बघते, बघता बघता मला म्हटलं प्रभू आत्मा होतं ह्याच्या घरात असं झालेलं आहे, ह्यालाच पकड. और तेव्हा मैं देव ऐकतो आणि खरं निघतं ते. और प्रीचिंग करते करते मैं हर एक को देखती रहती हूँ. फिर अंदर से आत्मा बोलता है कि इसके घर में ऐसा सब कुछ हुआ है. और मैं जब बोलती तो वो सच हुआ रहता है. असंच झालेलं असतं. और ऐसा ही हुआ रहता है. कौशिकला वाटतं की सायली येऊन मला बरंच काही बोलून गेली. कौशिकला लोगों को लगता है कि साइड बहुत कुछ पण आकर खरं इसको बोल निघतं. सके. पण सायलीने मला काहीच बोललेलं नसते. सायली भेटत पण नाही, फोन तर करत नाही. और साइली दीदी तो मिलती नहीं है, फोन तो करती नहीं. पण अशा गोष्टी निघतात त्याच्याने कौशिक कळलं ते निघतं. कारण कधी कधी म्हणून तर मी बघते ना एकेकाला 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 का बघते. और इसलिए मैं हर एक को क्यों देखती हूँ. मला नाही आवडत असं वरती बघून मला. मुझे ऊपर देखकर देखने करने के लिए नहीं खाली चलता. बघून सुद्धा और इस नीचे देख कर भी. मला इथपर्यंत पण नाही आवडत की मी जास्त बुक्समध्ये बघून तुम्हाला बोलावं, असं पण मला लागल्यासारखं वाटतं. और ज्यादा बुक में देखकर फिर मैं बात करती हूँ, ऐसा मुझे अच्छा नहीं म्हणून मी लगता. काय करते, वचन घ्यायच्या अगोदरच वाचून घेते सगळं आणि तुम्हाला बोलते. म्हणजे असं मध्ये मध्ये अशी नजर टाकते आणि बोलते. नहीं तो फिर बीच बीच में बुक के ऊपर नजर डालती फिर आपसे बात करते हैं. कारण का की जेव्हा कोणता प्रचारक असा बघूनच बोलतो प्रीचिंग करतो ना, तर मी पण म्हणते अरे पास्टर बघत काय. कारण पास्टर जेव्हा बघतात तर त्यामधून देव बघत असतो. और जब पास्टर देखे तो उनके अंदर से परमेश्वर देखता रहता आणि है. जेव्हा देव बघतो और जब परमेश्वर देखता है त्यावेळेला परिस्थिती बदलते. तो वो परिस्थिति बदल जाती है. देव काय म्हणतो, मी बघितलं तुमच्या दूरदर्शनला और प्रभु ने कहा मैंने देखा तुम्हारी दुर्दशा म्हणून मी तुम्हाला वाचवायला त्याच्यातून काढायला आले. म्हणून देवाने बघितलं पाहिजे. जर पास्टर असा ह्याच्यातच बघत राहील त्याच्यातच बघ आणि मग असे 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 असं करू तर मग मी कुणाला बघते, वचनाला बघते. वचनाला नाही गरज आहे ना, तुम्हाला गरज आहे ना देवाने बघावं. और वचन को जरूरत नहीं, आपको जरूरत है कि परमेश्वर आपको देखे. म्हणून ह्या गोष्टी आणि बघण्याने काय होतं, लोकांमध्ये भीती येते, और देखने के द्वारा लोगों के अंदर भय आता है. भय येतं, पवित्रता येते. और पवित्रता आती है. लोकांमध्ये कळतं दीदी बघते, और लोगों को मालूम पड़ता है दीदी देख रही है. हो सरळ बसलेलं बरं. और ठीक से बैठा हुआ अच्छा है. तुम्हाला कळायला अर्थ. म्हणून हे चांगल्यासाठी असतं. और ये सब अच्छे के लिए होता है. म्हणून प्रियानो लक्षात ठेवा, देवाने देवाचा आत्मा ह्यासाठीच दिलेला आहे परमेश्वर ने परमेश्वर का आत्मा इसीलिए दिया है की तुम्ही पापात असू नये, परंतु पवित्र आत्म्याने कसे परिपूर्ण व्हावे. और आप पाप में नहीं गिरे पर आप कैसे हो पवित्र आत्मा से परिपूर्ण. म्हणून देवाने ते आत्म्याला आज जे दिलेलं आहे तसं जे पहिल्यासारखं सामर्थ्य आहे ना, तसं सामर्थ्य आता पण आहे, सेम आहे, पण शिक्षा नाही. और पहिली कशी शिक्षा तुरंत मरण, तसं नाही. कारण का त्याच्यामुळे मी पण राहणार नाही, मग तुम्ही पण राहणार नाही. म्हणून देवाची दया. और पहले जैसी शिक्षा मिलती थी अभी वैसी शिक्षा नहीं मिलती, क्योंकि उसमें आप भी नहीं रहोगे मैं भी नहीं रहूंगी, इसलिए अभी की काल में दया है. तर आजचं वचनानुसार देवाने तुम्ही द्राक्षरसाने मतवाले होऊ नये. आणि त्याने काय होतं, त्याने लुचपण होतं, बरोबर नाही. म्हणून तुम्ही देवाच्या पवित्र आत्म्याने भरावं ही देवाची इच्छा आहे. और आप द्राक्षरस से मतवाले मत बने, क्योंकि उससे लुचपन होता है. पर आप क्या हो जाए पवित्र आत्मा से परिपूर्ण हो तो जाए. फिर आपको 4 बातें करना है. तो तुम्हारा 4 गोष्टी करनी पवित्र है. आत्मा से भरने के लिए 4 बातें यहाँ बताइए. एक सबसे पहला, आपस में भजन स्तुतिगान आत्मिक गीत गाया करो. आणि पवित्र आत्म्याने परिपूर्ण होण्यासाठी तुम्हाला 4 गोष्टी करायच्या आहेत. स्तोत्रे गीते व आध्यात्मिक प्रबंध एकमेकांना तुम्ही दाखवा. परिपूर्ण आप हो तो आपका मुंह बंद नहीं रहेगा, आप बिना गाना गाए नहीं रह सकते. आणि जर तुम्ही
पवित्र आत्म्याने परिपूर्ण आहात तर तुम्ही न गाता राहूच शकणार नाही आपको गाना गाना ही पड़ेगा, आणि तुम्हाला गाणं गावंच लागेल गुनगुनाना ही पड़ेगा। आणि गुणगुणावंच अगर आप लागेल ट्रेन में हो तो गुनगुनाना ही पड़ेगा, आणि जर कुठेही आहात तुम्हाला ते गाणं गुणगुणावंच लागेल आपको करना ही पड़ेगा, क्योंकि आत्मा उसके बिना रह ही नहीं सकता। कारण आत्मा त्याच्याशिवाय राहूच नाही पवित्र शकत आत्मा का परिपूर्ण सकल सबसे पहला चिन्ह है ज्यादा कीर्तन करना, ज्यादा भजन गाना, ज्यादा स्तुति गीत गाना। आणि पवित्र आत्म्याचे परिपूर्ण होण्याचं सर्वात पहिले चिन्ह आहे की जास्त स्तुती गीत गात राहणं हाँ, ज्यादा भले आप मत नाचो ना, वैसे तो नाचना आता ही है, लेकिन आप कहता है प्रभु कि ज्यादा करो ये। आणि जास्त तुम्ही हे करा ये पवित्र आत्मा का परिपूर्णता का चिन्ह है। आणि हे पवित्र आत्म्याचं आप परिपूर्ण ज्यादा चिन्ह आहे. परमेश्वर की स्तुति आराधना करें। आणि जास्त तुम्ही देवाची स्तुती आराधना करायची दूसरा, आप धन्यवाद दे सके, आणि दुसरं तुम्ही धन्यवाद देऊ शकाल प्रभु हमें चाहता है कि हम बहुत धन्यवादी हो। आणि देवाची इच्छा आहे की आपण खूप धन्यवाद देणारे हम असावे बेईमान लोग हैं, आणि आपण बेईमान लोक आहोत जल्दी धन्यवाद नहीं देते। लवकर धन्यवाद नाही त्याच्यात देत काय दिलं तर त्याच्यात काय, और किया तो उसमें क्या हो त्याच्यात काय, कौशिक आणलं तर त्याच्यात काय, कौशिकने तो माझा नवरा आहे त्याने दिलं तर काय, असं सायलीने मनात आणू नये। आणि सायली जी ने ऐसे मन में नहीं डाले वो मेरा पति उसने किया तो उसमें क्या है पण आणलं त्याबद्दल धन्यवाद देणं, पर लाए हैं तो उसके लिए धन्यवाद प्रत्येक देना गोष्टीत धन्यवाद देणं और हर बातों में धन्यवाद ही देना देवाची इच्छा आहे। यही परमेश्वर की इच्छा है म्हणून पवित्र आत्मा ह्यासाठीच दिला गेलाय। और इसलिए पवित्र आत्मा में इसलिए दिया पवित्र गया है। आत्मा काय करतो, आपल्याला सदैव धन्यवादी बनवतो। और पवित्र आत्मा क्या करता है हमेशा हमें धन्यवाद देने के लिए मदद करता हो है प्रभू धन्यवाद। और प्रभु किती धन्यवाद जणांचा नवरा काय पण देत नाही, माझा नवरा ऍटलीस्ट एवढं तर देतो। और कितने लोगों का पति कुछ भी नहीं देता पर मेरा पति इतना तो मुझे देता है हो प्रभूला धन्यवाद। प्रभु को धन्यवाद म्हणून अशा बऱ्याचशा गोष्टीमध्ये आपण सदैव देवाला धन्यवाद द्यावं। और ऐसी बहुत सारी बातों में हम परमेश्वर को धन्यवाद देना चाहिए त्याच्यासाठी देवाने काय केलंय, आपल्याला पवित्र आत्मा दिलाय। और इसके लिए परमेश्वर ने क्या किया है हमें पवित्र आत्मा ज्या दिया है। गोष्टीत आपण आहोत, जिस बातों में हम हैं वाईटात तो धन्यवाद, और बुराई में दुःखात धन्यवाद धन्यवाद, दुख में भी प्रत्येक धन्यवाद गोष्टीत धन्यवाद, हर बातों में धन्यवाद सगळ्या गोष्टीत धन्यवाद। हर बातों के लिए आणि धन्यवाद देवाची ही इच्छा पण आहे। और यही परमेश्वर की इच्छा भी है पहिला तेसलोनिका, पहला थिस्सलुनीके फर्स्ट तेसलोनिका पहला थिस्सलुनीके का चैप्टर 5 अध्याय 5 वर्स 18। और 18 सर्व स्थितीत उपकार स्तुती करा कारण 5:18 पहिला तेसलोनिका 5:18। सर्व स्थितीत उपकार स्तुती करा हाँ, सब परिस्थिती में उपकार स्तुति करो। कारण तुमच्याविषयी ख्रिस्त येशूमध्ये देवाची इच्छा हीच हाँ, आहे परमेश्वर की इच्छा ये है, मतलब हर परिस्थिति में तुम परमेश्वर को क्या करो, धन्यवाद दो। ये परमेश्वर की इच्छा है, यानी हर परिस्थिति में, हर परिस्थिति में यानी अगर तुम्हारा सिलेंडर नहीं आया, धन्यवाद दो। तुमचं सिलेंडर नाही आलं देवाला धन्यवाद द्या हाँ, हर परिस्थिति में प्रत्येक परिस्थितीत सिलेंडर गया, धन्यवाद, सिलेंडर गेला धन्यवाद धन्यवाद, सिलेंडर आया, धन्यवाद, नहीं आया, धन्यवाद, सिलेंडर आला धन्यवाद नाही आला धन्यवाद गिरे तो भी धन्यवाद, पडला तरी धन्यवाद खड़े हुए तो भी धन्यवाद। उभा राहिला तरी मतलब धन्यवाद प्रभु चाहता है कि हर परिस्थिति में हम धन्यवाद, आणि देवाची इच्छा आहे प्रत्येक परिस्थितीत आपण धन्यवाद लेकिन द्यावं खुद के लिए देना। आणि स्वतःसाठी देणं आप गिर गए तो खुद गिरे तो धन्यवाद देना, किसी दूसरे के गिरने पर धन्यवाद नहीं देना। स्वतः पडला तर धन्यवाद द्यायचं दुसरे पडले तर धन्यवाद नहीं नका तो देऊ. बोलोगे जैसे रेशमा गिर गई, बोलोगे प्रभु धन्यवाद रेशमा गिरी, मैं गिरने पे धन्यवाद दे रही दीदी, ऐसा नहीं होना। हम धन्यवाद अपने विषय पे देना। आणि आपण धन्यवाद स्वतःच्या विषयी द्यायचे तीसरा, परमेश्वर का आत्मा से परिपूर्ण होने के लिए कारण ये है कि हम एक दूसरे के अधीन रहे। आणि तिसरं पवित्र आत्म्याने परिपूर्ण होण्याचं कारण हे आहे की आपण एकमेकांच्या अधीन असावं हम अपने से दूसरों का ख्याल करें, आणि आपण काय करावं दुसऱ्यांची काळजी घ्यावी उनका ख्याल करें, त्यांची काळजी उनकी घ्यावी फिक्र करें। त्यांची काळजी करू इसलिए प्रभु ने हमें ये दिया है। आधीन होना मतलब एक दूसरे के आधीन होना यानी सुनना। आणि एकमेकांच्या अधीन होणं म्हणजे एकमेकांचं ऐकणं अक्सर हम एक दूसरे का नहीं सुनते, आणि नेहमी आपण एकमेकांचं कधी ऐकत और नाही हमें ऐसा लगता है क्यों हम सुने, आणि आपल्याला असं वाटतं की आम्ही काय ऐकावं क्या जरूरत है। काय गरज आहे लेकिन जब भी प्रभु चाहता है कि हम एक दूसरे के आधीन हो, पण देवाची इच्छा आहे की आपण एकमेकांच्या अधीन असावं अगर छोटा भी हमसे कुछ अच्छा बात कर रहा है, कह रहा है, तो सुनने के लिए कोई बुरी बात नहीं है ना, आणि जर कोणता लहान व्यक्ती जर आपल्याशी काही चांगलं बोलत आहे तर मग ऐकायला काही हरकत नाही ना है ना? हम सुनना चाहिए। आपण ऐकलं पाहिजे लेकिन अक्सर हम क्या सोचते हैं कि छोटे से, मेरी लड़की मुझे बोलती मैं क्या कुछ सुनूं, आणि माझी मुलगी मला बोलते मी कशाला ऐकू लेकिन पवित्र आत्मा से परिपूर्ण व्यक्ति हमेशा आधीन रहता है। आणि पवित्र आत्म्याने परिपूर्ण व्यक्ती नेहमी अधीन और असतो पवित्र आत्मा से परिपूर्ण करने के लिए ही पवित्र आत्मा आया है, ताकि हम आधीन हो जाए। आणि पवित्र आत्म्याने परिपूर्ण होण्यासाठीच पवित्र आत्मा आलेला आहे की आपण अधीन व्हावं फिलिपियों की पत्री फिलिपी जणांचं पत्र 2 का
4 2:4. फिलिपियों की पत्री फिलिपियरांचं पत्र 2:4. 2:4. तुम्ही कोणीही आपलेच हित पाहू नका, हाँ, अपने ही बारे में स्वार्थ अपने ही बारे में मत करो, तर दुसऱ्यांचेही पहा. अब दूसरों का भी हित सोचो कि दूसरा के कैसा भला होगा, दूसरे का कैसा अच्छा होगा, दूसरा कैसे उन्नति करेगा, इस विषय पे हम सोचना चाहिए. खाने पीने के मामले में भी परमेश्वर का वचन यही कहता है. आणि खाण्यापिण्याच्या बाबतीत पण देवाचं वचन हेच दूसरे भी म्हणतो. खाने के लिए बाकी है, वो सोचकर हम क्या करना चाहिए, सोचना चाहिए, रखना चाहिए. बस अपने घर का खत्म किया, सब खा मेरा हो गया, लेकिन घर के दूसरे भी खाने के बाकी है. घर में हम 5 मेंबर हैं, खाना इतना है, बराबर से सबके थाली में सोचना. मतलब इसका मतलब है हम सबका बारे में सोचना. आणि आपण सगळ्यांच्या बद्दल विचार केला अपना पाहिजे स्वार्थी लाइफ नहीं जीना है. आणि स्वार्थी जीवन नाही जगायचं. ये प्रभु चाहता है. आणि ही देवाची इच्छा और आहे. चौथा चौथं, सुवार्ता सुसमाचार बताना. सुवार्ता सांगणं. जब पवित्र आत्मा आया जेव्हा पवित्र आत्मा नए आला करार में, नवीन तो करारात, उन्होंने सबने बोला, उन सबने सुसमाचार दिया. आणि ते सर्वजण बोलले, त्यांनी सुवार्ता दिली. जैसे जगह देखो इलिशिबा के ऊपर ये आया, पवित्र आत्मा आया, एलिशिबावरती पवित्र आत्मा आला, तो उसने भी बोला. ती पण बोलली. उसने इसको मरियम से बात किया, उसे धन्य कहा. ती मरियमशी बोलली आणि ती मरियमला धन्य म्हणाली. जकरिया के ऊपर पवित्र आत्मा आया, जकरियावरती पवित्र आत्मा आला, उसने भी भविष्यवाणी की. त्याने पण भविष्यवाणी उसने केली. कहा कि अपने परमेश्वर ने अपने लोगों पर दृष्टि करके छुटकारा दिया है. आणि देवाने आपल्या लोकांवरती दृष्टी करून त्यांना छुटकारा दिलेला आहे. दावीद के घराणे से एक सिंह, उद्धार का सिंह निकाला है. आणि दाविदाच्या घराण्यातून त्याने एक तारणाचं सिंह काढलेला अब आहे. हमारे शत्रु और हमारे सब बैरियों के हाथ से परमेश्वर ने हमारा उद्धार किया है. आणि आता आमच्या सर्व शत्रूंच्या हातातून देवाने आम्हाला सोडवलेला आहे. परमेश्वर ने हमारे बाप दादों से जो वाचा किया था उसको स्मरण किया है. आणि देवाने आमच्या पूर्वजांशी जो करार केलेला त्याला त्याने आठवण केलेला आहे. अब हमारे सारे शत्रुओं से हमें छुड़ाकर आणि आता आपल्या सर्व शत्रूंपासून आपल्याला सोडवून पवित्रता धार्मिकता से हम उसकी सेवा करें. पवित्रता नीतिमत्ता धारण करून आपण त्याची सेवा करावी. इसलिए आज प्रभु उतर आया है. आणि म्हणून प्रभू आज उतरून आलेला आहे. तू हे बालक, आणि हे बालका, म्हणजे किसके बारे में, यहुन्ना के बारे में कहता है, तू हे बालक, आणि तो योहानाबद्दल म्हणतो, हे बालका, तू अब परम प्रधान का भविष्यवक्ता कहलाएगा. आणि तू परस्पराचा संदेश म्हणून प्रभु के देशील. आगे मार्ग तैयार करेगा. आणि प्रभूचा मार्ग तू पुढे जाऊन सिद्ध करशील. हाँ, उद्धार का तू ज्ञान देगा. तारणाचं ज्ञान देशील. पापों की क्षमा के विषय में तू सिखाएगा. आणि पापाच्या क्षमेबद्दल तू शिकवशील. इस रीति से उसने भविष्यवाणी किया. आणि अशा रीतीने त्याने भविष्यवाणी केली. तो वैसे ही प्रियो पतरस के ऊपर भी, अन्य सारे शिष्यों के ऊपर भी पवित्र आत्मा है, तो वो बोलने लगे और उन्होंने सुसमाचार बताया. आणि पेत्रावरती आणि सर्व शिष्यांवरती देवाचा आत्मा उतरून आला आणि ते सगळेजण बोलू लागले, सुवार्ता सांगू तो लागले. वैसे आज पवित्र आत्मा से हम परिपूर्ण है, तो हम बिना सुसमाचार दिए रह नहीं सकते. मग तसंच आजही आपण पवित्र आत्म्याने परिपूर्ण आहोत, आपण सुवार्ता दिल्याशिवाय राहू नाही प्रभु शकत. चाहता है कि हम सुसमाचार सुनाएं. आणि देवाची इच्छा आहे की आपण सुवार्ता और ऐकवावी. पवित्र आत्मा जिसमें होता है वो सुसमाचार देता है. आणि ज्याच्यात पवित्र आत्मा असतो तो सुवार्ता देतो. मालूम हुआ. तो इसलिए प्रियो नए करार में पवित्र आत्मा इसीलिए आया. आणि म्हणून प्रियांनो, नवीन करारात पवित्र आत्मा यासाठी बच्चों से आला. लेके बड़े तक को परिपूर्ण करने के लिए, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना परिपूर्ण करण्यासाठी, पूरी फैमिली को पवित्र आत्मा से परिपूर्ण करने. आणि पूर्ण कुटुंबाला पवित्र आत्म्याने परिपूर्ण पहला करण्यासाठी. बच्चा हुआ, बाद में उसके माता पिता भी हुए. आणि पहिलं मूल झालं, नंतर त्याचे आई वडील पण झाले. एक याद रखो, अगर आप हुए हो अपने घर में पवित्र आत्मा से परिपूर्ण ना, तो आपके घर के लोग भी पवित्र आत्मा से परिपूर्ण होंगे. आणि जर तुम्ही तुमच्या घरामध्ये पवित्र आत्म्याने परिपूर्ण झालेला असाल तर मग तुमच्या घरातील लोकही पवित्र आत्म्याने परिपूर्ण होतील. अगर आप नहीं हुए तो आपके घर के लोग नहीं हुए. आणि जर तुम्ही नाही झाला तर मग तुमच्या घरातील लोक नाही होणार. पहले आप पवित्र आत्मा से परिपूर्ण हो जाओ, ऑटोमेटिकली आपके घर के लोग भी पवित्र आत्मा से परिपूर्ण हो आणि जाएंगे. पहिले तुम्ही पवित्र आत्म्याने परिपूर्ण व्हा, आपोआप तुमच्या घरातील लोकही पवित्र आत्म्याने परिपूर्ण होतील. अच्छा, पवित्र आत्मा परिपूर्णता का चिन्ह है भजन, स्तुति, गीत गाना. आप जितना भजन गाओगे ना, उतना पवित्र आत्मा प्रज्वलित हो जाएगा. आणि पवित्र आत्म्याच्या परिपूर्णतेचं चिन्ह आहे की तुम्ही जास्त देवाचे स्तुती गीत गाल, आणि जेवढं तुम्ही स्तुती गीत गाल तेवढं तुम्ही आत्म्याने भरत जब जाल. आप गाना गाने चालू कर देते हो ना प्रभु के, आणि जेव्हा तुम्ही देवाचे गीत गाणं चालू करता, ऑटोमेटिकली आपके अंदर का पवित्र आत्मा प्रज्वलित हो जाता है. आणि आपोआप तुमच्या मधला पवित्र आत्मा प्रज्वलित होऊन जातो. उसकी आग बढ़ने लगती है. त्याची आग वाढू लागते. और वो आग जैसे बढ़ेगी, आणि ती आग जशी वैसे वाढेल आप पवित्र आत्मा से परिपूर्ण. तसं तुम्ही पवित्र आत्म्याने परिपूर्ण तो व्हाल. सबसे मेन जरिया है ये हमारा मुंह, टंग, जबान, यानी आप गाना गाना.
आणि सर्वात मुख्य उद्देश जरी आहे आपलं तोंड ज्याच्याद्वारे आपण गीत गाने गातो. को सपोर्ट दो अपने तालियां. आणि गाण्याला तुम्ही सपोर्ट द्या तुमच्या टाळ्या. गाना गाते गाते आप तालियां बजाओ. आणि गाणं गाता गाता तुम्ही टाळ्या वाजवा. आत्मा के आनंद से दिल मेरा भर दे प्रभु. बोलो आत्मा में. धीरे धीरे आप मूवमेंट करने लगोगे, धीरे हिलने लगोगे. भर दे प्रभु. ईश्वर की महिमा आज यहाँ प्रकट हो जाए हमारे. धीरे धीरे आपके पैर भी साथ देंगे. हळूहळू तुमचे पाय पण तुम्हाला साथ पहले देतील. आपने हाथ का साथ दिया, पहिले तुम्ही हाताचा सपोर्ट फिर घेतला. बाद में आपकी बॉडी मूवमेंट होने मग लगी, तुमचं शरीर हलू लागलं. फिर धीरे धीरे आपका पैर भी सपोर्ट करने मग लगा. तुमचे पाय पण तुम्हाला सपोर्ट करते. फिर आप पूरे कंप्लीटली अंदर पवित्र आत्मा से भरने लगोगे. आपको गर्म लगने लगेगा, एकदम गर्म हो जाओगे. मग तुम्ही एकदम गरम होऊन जाईल, तुम्हाला गरम वाटू लागेल. आपका सारा ठंडापन चला जाएगा, आणि तुमचं सर्व थंडपणा निघून आप जाईल. गर्म हो जाओगे. आणि तुम्ही गरम व्हाल. इसलिए भजन ज्यादा गाओ, म्हणून जास्त भजन गा. पवित्र आत्मा से आप परिपूर्ण हो जाओगे. मग तुम्ही पवित्र आत्म्याने परिपूर्ण व्हाल. आप जितना धन्यवाद ही दोगे उतना आप पवित्र आत्मा से परिपूर्ण हो. आणि जेवढं तुम्ही धन्यवाद द्याल तितकं पवित्र आत्म्याने परिपूर्ण व्हाल. जितना आप एवढे एक तुम्ही दूसरे के अधीन हो जाओगे, एकमेकांच्या अधीन राहाल, उतना आप पवित्र आत्मा से परिपूर्ण हो जाओगे. तितकं तुम्ही पवित्र आत्म्याने परिपूर्ण व्हाल. इसलिए पवित्र आत्मा से परिपूर्ण होने का साधन है ये अन्य भाषा. तो अभी सभी लोगों को अन्य भाषा नहीं है, आणि सर्वांना तर अन्य भाषा नाहीये. लेकिन प्रेयर करो कि प्रभु मुझे मिले. आणि तुम्ही प्रार्थना करा की देवा मला भेटू दे. हाँ, और प्रभु से बोलो कि प्रभु मुझे आप दो करके. आणि देवाला म्हणा देव तुम्हाला दे. प्रभु ने कहा है कि मांगने वाले को देगा नहीं. आणि देव म्हणाला की मी मागणाऱ्यांना देणार नाही का. तो शायद पहला एक शब्द आएगा, म्हणून पहिले एक शब्द येईल. हालेलुया हालेलुया हालेलुया, धन्यवाद 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 धन्यवाद. बोलते बोलते अचानक आपके अंदर से एक शब्द निकलेगा, रबा रबा खाना सता रबा खाना मा नमा नमा शारा को नमो सतो. ऐसे निकलेगा, ऐसा निकलेगा आपके अंदर से. लेकिन आप पूरे मग्न होकर बोलते जाओ. आणि तुम्ही पूर्ण मग्न होऊन बोलत जा. बरोबर. तो इसलिए पवित्र आत्मा से परिपूर्ण हो जाओ. आणि म्हणून पवित्र आत्म्याने परिपूर्ण और व्हा. आज प्रभु की इच्छा है कि हम पवित्र आत्मा से परिपूर्ण हो आणि जाएं. आज देवाची इच्छा आहे की आपण पवित्र आत्म्याने परिपूर्ण और व्हावे. इसलिए आज हम लोग भजन गाएंगे, आज आपण भजन गाऊ, गाना गाएंगे. गीत गाऊ. और दाखरस के मत वाले आज से हम लोग आणि द्राक्ष रसाने मस्त आपण आजपासून पिएंगे, होणार का. आज से दारू पिएंगे. आजपासून दारू पिणार का. हाँ, वाइन, वोडका, बियर, हाँ, तंबाकू, हाँ, काय करतच नाही. बरोबर. काही करत नाही. प्रभूची स्तुती पण करू पण नका. काशे वचन रविवारी आलं असतं तर सगळ्यांना पवित्र आत्म्याने परिपूर्ण होण्याचं दान भेटलं असतं, है ना. सगळे कमी लोक आहेत, पण काही नाही. चला आपण परिपूर्ण होऊ म्हणजे दुसऱ्याला पण परिपूर्ण करता येईल. या आपण उभे राहून आप सब खड़े हो जाएंगे आणि आपण देवाच्या आत्म्याला परिपूर्ण होण्यासाठी प्रार्थना करू. और हम पवित्र आत्मा से परिपूर्ण होने के लिए हम प्रार्थना करेंगे. मेरे पीछे बोलेंगे. पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, आप मुझे परिपूर्ण करो. परिपूर्ण करो. पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, आज से मैं दाखरस का मतवाला दाखरस का मतवाला नहीं बनूंगा. नहीं बनूंगा. मुझे आपसे परिपूर्ण होना है. परिपूर्ण होना है. मैं नए करार का विश्वासी हूँ. और मुझे पवित्र आत्मा दिया गया है. मेरे अंदर पवित्र आत्मा है. अभी इसी घड़ी पवित्र आत्मा प्रज्वलित हो जाओ. यीशु के नाम से मेरे अंदर प्रज्वलित हो जाओ. और मुझे भर दो. मुझे सामर्थ दे दो. पवित्र आत्मा, आप एक ऐसी शक्ति हो, उमड़ने वाले सोते की सी, उमड़ने वाली सोते के जैसे, बहने वाले उमड़ कर बहने वाली नदियों के समान. उमड़ने वाली बहने वाली नदियों के वैसे समान, मेरे अंदर से भी वैसे ही मेरे अंदर से उमड़ने वाले सोते के समान उमड़ने वाली सोते के समान, और उमड़कर बहने वाली नदियों के समान उमड़कर बहने वाली नदियों के समान मेरे अंदर से बाहर आओ. दिखने दो पवित्र आत्मा. दिखने दो पवित्र आत्मा. अभी इसी घड़ी मैं विनती करता हूँ, मेरे अंदर पवित्र आत्मा की शक्ति प्रज्वलित हो जाए. और चिन्ह चमत्कार लोगों के जीवन में हो जाए. अंधे देखने लगे, लंगड़े चलने लगे, गूंगे बोलने लगे, बहरे सुनने लगे, मुर्दे जिलाए जाए, और लोगों की
लोगों की कमजोरियां दिखाई दे, दिखाई इनमें से उन्हें बाहर निकाले, उसमें से उन्हें बाहर निकाले, इसलिए बुद्धि का वचन, इसलिए बुद्धि का वचन, ज्ञान का वचन, ज्ञान का वचन, विश्वास का दान, विश्वास का दान मैं चाहता हूँ। मैं चाहता हूँ। यीशु के नाम से, यीशु के नाम से मेरे द्वारा प्रभु की सेवा बहुत हो जाए, इसलिए पवित्र आत्मा आप मेरे अंदर आए, मेरा इस्तेमाल करो, मेरा इस्तेमाल करो, यीशु के नाम से मेरा इस्तेमाल करो, मेरी बेनती है। आओ आत्मा, अभी भाई आओ, यीशु के नाम से आओ, हमारे अंदर आ जाओ। पवित्र आत्मा अंदर आओ, अभिषेक से हमें बदलो, पवित्र आत्मा अंदर आओ, अभिषेक से हमें बदलो, अधिकार संभाल जरा, जैसे नाहर के साथ जरा, अधिकार संभाल जरा, जैसे नाहर के साथ जरा, 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 पवित्र आत्मा, जरा, 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 पवित्र आत्मा, जरा। जगी जगी के लोग नाम लूटे, शत्रुओं पे तेरा नाम प्रकट करे, जगी जगी के लोग नाम लूटे, शत्रुओं पे तेरा नाम प्रकट करे, जैसे प्रभु के भवन में आग लगी, मेरे मन मंदिर में भी आग लगी, जैसे प्रभु के भवन में आग लगी, मेरे मन मंदिर में भी आग लगी। पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा,
और हम सभी यीशु के नाम से मैं डिक्लेयर करती हूँ ये सब पवित्र आत्मा से परिपूर्ण यीशु के नाम से मैं डिक्लेयर करती हूँ। धन्यवाद दीजिए बेटा, इन सभी को यीशु के नाम से कवर करती हूँ। तो इनकी ढाल, इनका कवच, इनका प्रभु, इनका स्वामी, इनका गढ़री है, इनके साथ सदा रहने वाला है, इनका पवित्र पिता है। इनकी सुधि देना, इनकी रक्षा करना, करुणा की कृपा के पंखों में सदा सुरक्षित रखना, आपका छेदा हुआ हाथ रखना, धन मान सम्मान से दीर्घायु से तृप्त रखना और सदा आनंदित रहने के लिए सहायता करना। इनकी सुधि देना, इनकी रक्षा करना, दया रखना। आगे का पूरा समय आपके हाथों में दिया है। समय आप बढ़ने के लिए, आपके नाम की महिमा होने के लिए आप कृपा प्रदान करना, दया रखना। आगे का पूरा समय आपके हाथों में दिया, इन सब की सुधि लेना। पवित्र आत्मा आपका बेस्ट आशीष आपने इन्हें दिया है प्रभु, धन्यवाद। और मैं यीशु के नाम से, पिता पुत्र पवित्र आत्मा के नाम से डिक्लेयर करती हूँ कि पवित्र आत्मा और इस पवित्र आत्मा की आपको ये कभी बुझाना नहीं चाहिए, हमेशा गर्म और जलती हुई रखने के लिए मदद करें। इन्हें कृपा प्रदान करें, इन्हें आपके पंख में सुरक्षित रखना, आपका छेदा हुआ हाथ रखना, धन मान सम्मान से दीर्घायु से तृप्त रखना और सदा आनंदित रहने के लिए सहायता करना। तो इनकी ढाल, तो इनका कवच, इन्हें आशीषित करते यीशु आपका लहू लगाए प्रभु यीशु के नाम से, आमीन। और पिता परमेश्वर का प्रेम, प्रभु यीशु मसीह का अनुग्रह और पवित्र आत्मा की सहभागिता प्रभु यीशु मसीह के दूसरे आगमन तक हमेशा हमेशा हमारे साथ बनी रहे। और हम सब कहें आमीन।